कॅन्सर सर्जन पद्मश्री डॉक्टर रमाकांत देशपांडे आले आहेत. डॉक्टरांचं वैद्यकीय शिक्षण हुबळीमध्ये झालं आणि नंतर त्यांनी MS, FICS, DHA, FAIS अशा अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. पुढे जवळजवळ 30 वर्ष मुंबईतल्या टाटा मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये डॉक्टर प्रफुल्ल देसाई यांच्या बरोबरीने त्यांनी काम केलं आणि नंतर मात्र जवळजवळ एक 40-45 कॅन्सर स्पेशलिस्टना आपल्याबरोबर घेऊन स्वतः पदरचे पैसे खर्च करून त्यानंतर सायनच्या सोमय्या आयुर्विहारमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट, एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यांच्या या कार्याबद्दल 2014मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. तेव्हा डॉक्टर पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या रसिका, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, उद्या रविवार 4 फेब्रुवारी उद्या वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा केला जाणार आहे. तेव्हा खरोखर हा एक गोड योगायोग आहे असं मी म्हणते. डॉक्टर ॲब्सोल्युटली अनप्लॅन पण व्हेरी ट्रू की अगदी अतिशय वेलकम इन्सिडन्स आहे असं मला आज या क्षणी वाटतंय की आज आपण या विषयावरतीच आज इथे आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मला सांगा की एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यामागे आपला काय हेतू होता? नमस्कार. आपण सर्वांनी मला इथं बोलवून निमंत्रित करून इतका मोठा सन्मान दिला याच्याबद्दल मी माझे आभार व्यक्त करतो. आणि मी माझं बोलणं सुरू करायच्या ऐवजी मी काय बोलणार याची कदाचित आपल्याला कल्पना नसेल, पण मी कसा आणि कशा शैलीमध्ये बोलणार हे पु ल देशपांडेंची ज्यांनी साहित्य वाचलेलं आहे, धारवाडकर कसे बोलतात, बेळगावी कसे बोलतात, यावरून तुम्हाला काहीतरी कल्पना असेल, कारण मी मूळचा धारवाडचा आहे. तर आता अनघाने इतक्या सुंदर शब्दात तिने सावरकरांचं जे चरित्र मांडलं, एक छानपैकी तिने एक पिक्चर असं तयार केलं. तर त्याच्यासमोर तुम्ही माझी मराठी जरा काही कम्पेअर करायला जाऊ नका, कारण मी सर्वसाधारण जसं बोलतो तसाच बोलेन. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट ही कॅन्सर ट्रीटमेंटसाठी आम्ही एक इन्स्टिट्यूट बनवली. जवळजवळ 30 ते 35 वर्ष आम्ही एक 30-40 लोक आहोत जे साथी आहोत. आम्ही जवळ एकाच वेळेला टाटा हॉस्पिटलला जॉईन झालो. 30 वर्ष आम्ही तिथे काढली. तिथं आमचा एक्सपिरियन्स झाला. खूप वर्ष आम्ही काम केली. गरीब लोकांचे, श्रीमंत लोकांची सगळ्यांची ट्रीटमेंट केली. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आम्ही रोग पाहिले. त्याच्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर 20-25 वर्षानंतर तुम्ही रिटायरमेंट, व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊ शकता. त्याप्रमाणे आम्ही ज्या वेळेला आमच्या ग्रुपने ज्या वेळेला व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली, त्याच्यानंतर आम्ही आपली प्रॅक्टिस चालू केली. त्यावेळेला आम्हाला वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाली. त्यावेळेला आम्हाला बरं चाललं होतं. नाव मिळत होतं, पैसे मिळत होते, ओळखी होत होत्या, इन्फ्लुअन्स वाढत होता. पण आम्हाला हळूहळू एक जाणवायला लागलं की आपण समाजातल्या प्रत्येक घटकांना आपण ट्रीटमेंट देऊ शकत नाही आहे. खूपशा वेळेला काय, आपण इथं जे बसलेले आहेत, सधन लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, ओळखीचे लोक आहेत, असल्या लोकांची ट्रीटमेंट करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण आता तुमच्या घरी जो काम करतो, त्या तुमचा समजा ड्रायव्हर म्हणा, नोकर म्हणा, किंवा काम करणारी बाई असेल, किंवा कोण रस्त्यावरचा माणूस जर जात असेल तर, आणि लक्षात ठेवा की हा जो सेगमेंट आहे सोसायटीचा, हा जवळजवळ 60 ते 80% सेगमेंट असा आहे की ज्याच्याकडे इमिडिएटली असे पैसे वगैरे असत नाही, त्याच्याकडे सधन काही व्यवस्था असू शकत नाही. तर आम्हाला जाणवायला लागलं की बाबा आम्ही ट्रीटमेंट तरी करतो आहोत, पण 2-3 गोष्टी याच्यामध्ये कमी आहेत. एक काय की आपल्या असल्या सोसायटीच्या सेगमेंटमध्ये आपण काम करू नाही शकत, कारण आपण मोठ्या ऑनररी हॉस्पिटलमध्ये काम करतो. नावाचं काही इम्पॉर्टंट नाही आहे की हे हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल आहे. त्यांचे एक प्राइसिंग, एक स्ट्रक्चर असतं. मोठे महाग अशा बिल्डिंग्स असतात, त्यांच्या इक्विपमेंट महाग असतं. मग त्याप्रमाणे त्यांचं प्राइसिंग स्ट्रॅटेजी वगैरे जी असते त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता की तुम्ही स्वतःची जी ट्रीटमेंट आहे ती त्यांना फ्री करून देऊ शकता. पण तुम्ही टोटल बिल जर पाहिलं तुमच्या हॉस्पिटलमधलं, तर त्यातल्या डॉक्टरचे जे चार्जेस आहेत ते फक्त 15 ते 20% असतात. मग तुम्ही ते 15-20% जरी कमी केले तरी मग ते 80%, 85%चं काय होणार आहे? मग त्याच्यापेक्षा आपण जर काही कमी करू शकू का,
ह्या दृष्टीने आम्ही मग विचार करायला चालू केला. मग इंग्रजीमध्ये म्हणतात की इफ यू कांट फाईट देम देन जॉईन देम. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये जर इम्प्रूव्हमेंट करू इच्छिता तर मग तुम्हाला स्वतःलाच तिथं उतरवून तिथं तुम्हाला काही ना काही त्याच्याबद्दल करावं लागतं. मग या दृष्टीने आम्ही ही एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था जवळ 2002मध्ये आम्ही रहेजा हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला आम्ही चालू केली. सुरुवातीला आम्ही काय करायचो की एक चॅरिटी ट्रस्ट आम्ही बनवला. त्यामध्ये आम्ही कुठले प्रोग्राम म्युझिक प्रोग्राम्स करायचो किंवा देणग्या वगैरे घ्यायचो आणि एक कॉर्पस आम्ही असा केला. तर गरीब लोकांची पेशंटची जी ट्रीटमेंटची आहे किंवा इव्हन सदन लोकांमध्ये आता मिडल क्लास माणसाला तुम्ही सडनली एकदा सांगितलं की बाबा तुझा खर्च 4 लाख होणार आहे 5 लाख होणार आहे. आपल्यापैकी किती लोकांना पैसा पॉकेटमध्ये असे 4 आणि 5 लाख रुपये असे असतील. मग त्यांना कशी मदत करायची त्यांना कसं गाईड करायचं या दृष्टीने आम्ही हे स्ट्रक्चर आम्ही सगळं चालू केलं. तर हळूहळू करता मग आम्ही स्वतःचीच इन्स्टिट्यूट 5 वर्षापूर्वी सोमय्या ऑर्गनायझेशनमध्ये एक थोडीशी जवळजवळ 30-40 हजार स्क्वेअर फुटाची एक एरिया घेऊन आम्ही स्वतःची अशी इन्स्टिट्यूट केली. याच्यामध्ये जे प्राइसिंग आहे जी पॉलिसीज आहेत म्हणजे आम्ही एकदम एक ॲडव्हान्टेज आम्हाला काय आहे आम्ही सगळे सिनियर लोक आहोत. तर आमचा जो ग्रुप आहे यातून जी ट्रीटमेंट जी येते दिस इज ॲट द हायेस्ट लेवल. म्हणजे एक्सपिरियन्स आम्हाला काही कमीचा नाही आहे. तर त्यामुळे अगदी उत्तमातली उत्तम ट्रीटमेंट आम्ही देऊ शकतो. आणि आम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही अतिशय उत्तम जरी ट्रीटमेंट दिली तरी याची प्राइसिंग काय ठरवायचं आहे हे तुमच्या स्वतःच्या हातात आहे. मग तुम्हाला सोन्याचा एक मोठा दागिना तुम्ही जर बनवला आणि समजा तुमच्या हातातच ती सोनं तयार करण्याची जर शक्ती असेल मग तुम्ही ते सोन्याला 30,000 रुपये तोळे विकायची काही गरज नाही आहे. तुम्ही ते अगदी म्हणजे खुशीने मोफतसुद्धा लोकांना देऊ शकता आणि तो जो आनंद आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला खूपच्या वेळेला बरं वाटतं. तर एक समजायला हवं यात प्रत्येकाला की प्रोफेशन किंवा कुठलाही व्यवसाय जो असतो त्याच्यामधले जे तुम्ही ज्या वेळेला त्याचा फायदा घेता म्हणजे तुम्ही वकिलाकडे जाता किंवा डॉक्टरांच्याकडे जाता आर्किटेक्टकडे जाता त्यावेळेला काय असतं तर तुम्ही प्राईस भरता. त्याची प्राईस ही कुठल्या प्रकारची प्राईस असते. तुम्ही डॉक्टरांच्याकडे ज्या वेळेला जाता त्यावेळेला एक काय तुमच्या छातीत धडधड असते की अरे बाबा काय होणार आहे. तिथं बाहेर बसता ती वेटिंग पिरियड तो एक प्राईस आहे. त्याच्यानंतर त्याचे म्हणजे शेवटी जे पैसे भरता ही फारच कमी किंमत असते त्यातली. पण तुम्ही जी कॉम्पोजिट तुमची जी प्राइसिंग जे असतं समज आता 4 लोक अरे बाबा यांना बाबांना आज बरं नाही आहे तू आज रजा घे तू घेऊन त्यांना जा. तर त्या मुलाला त्याला लीव घेऊन जावं लागतं सुनेला जावं लागतं लहान मूल शाळेला जाऊ शकत नाही. दिस इज ऑल द कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ट्रीटमेंट. त्याचप्रमाणे ज्या वेळेला डॉक्टरांना त्यातून जे मिळतं म्हणजे आता मी माझा जो प्रोफेशन केला त्यावेळेला मला काय मिळतं त्यातून मला त्यातून नाव मिळतं माझा थोडा इन्फ्लुएन्स मिळतो ओळखी असतात मला कोणतरी आशीर्वाद देऊन जातं आणि शेवटी पैसे मिळतात. म्हणजे पैसे हे सर्वार्थ अगदी सर्वार्थ जर ज्या वेळेला आपण पैसाच सगळं आहे जर समजायला लागलो तर मग त्याच्यामध्ये माणुसकीचा भाव राहत नाही. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आम्ही इन्क्लूड करून जी इन्स्टिट्यूट जी तयार केलेली आहे त्याला एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे भविष्यात आपलं समाधान कुठे शोधायचं हे आपल्या मनाशी जेव्हा पक्कं झालं तेव्हा त्याचं फलित म्हणजे हे सायन इथे असलेलं एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये अनेक तशा संस्था आहेत. एक मगाशीच उल्लेख केला टाटा जिथे आपण स्वतः काम केलं. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट ही बाकीच्या संस्थांपेक्षा थोडीफार वेगळी आहे. तिकडची कार्यपद्धती किंवा इतर गोष्टी सुद्धा जरूर वेगळी. आता बघा टाटा ही जी ऑर्गनायझेशन आहे टाटानी जी तयार केली टाटा ह्याची हिस्ट्री तुम्ही जर पाहिली ना तर 1939ला लेडी रतन टाटा नावाच्या म्हणजे ह्या ज्या टाटा आपले जे रतन टाटा आहेत यांच्या त्या आजी होत्या. तर त्यांना कॅन्सर ब्रेस्ट झाला आणि त्यावेळेला त्यांना लंडनला जावं लागलं कारण इथं त्यांची ट्रीटमेंट होण्याची व्यवस्था त्यावेळेला नव्हती. 2 वर्ष त्या लंडनमध्ये होत्या आणि त्याच्यानंतर अमेरिकेला वगैरे गेल्या आणि त्यांना जाणवलं की बाबा आपल्याला एवढे धक्के खावे लागतात एवढं दूर यावं लागतं एवढे पैसे खर्च करावे लागतात तर मग बाकीच्या लोकांचं कसं होईल म्हणून त्यांनी ती इन्स्टिट्यूट तिथे चालू केली. आणि त्यावेळेला त्यांनी जवळजवळ आजही त्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे घडामोडी अशा घडल्या की त्याच्यानंतर भाभा होते
जे डायरेक्टर ऑफ BRC होते ते आणि ते चांगले मित्र होते, म्हणून टाटा हॉस्पिटल जे आहे आज ते हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये नाही आहे, ते BRCचं सबसिडियरी म्हणून आहे. आणि ते काय हिऱ्याचं कोंदण म्हणून एक BRCच्या ज्या ॲटॉमिक एनर्जीनी स्वतःकडे आजसुद्धा ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना बजेटचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सर्वसाधारण तुम्ही आता मोठं हॉस्पिटल जर पाहिलं तर 100-200 कोटीमध्ये आपल्या त्या बजेटमध्ये होऊन जातं. टाटाचं बजेट 500 कोटी आहे आणि ते स्वतः 100 कोटीसुद्धा जनरेट करत नाहीत. म्हणजे जवळजवळ 400 कोटी सेंट्रल गव्हर्नमेंटमधून ती मदत म्हणून येते. मग अत्यंत उच्च दर्जाचे लोक तिथं काम करतात आणि व्हॉलंटियर म्हणजे त्यांना सॅलरी मिळतो, त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिस करण्याचा प्रश्न वगैरे येत नाही. त्यांचं जे रिसर्च बजेट असतं ते अनलिमिटेड असतं. म्हणजे इथं टाटा हॉस्पिटलला जी ट्रीटमेंट मिळते ती अगदी हायेस्ट लेवलची असते आणि खर्च अगदीच कमी दर्जाचा असतो. आता असं कुठल्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला करणं फारच कठीण जाईल, कारण काय की तेवढं सबसिडी देऊ नाही शकत. आता याला तुम्ही एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटला कसं कम्पेअर कराल? टेक्निकल एक्सपर्टाईज जर तुम्ही पाहिलं तर आम्ही सगळे टाटा हॉस्पिटलमध्ये आज जे आहे तिथं ते सगळे आमचे स्टुडंट आहेत. म्हणजे एक जनरेशनची गॅप आहे तिथे. म्हणजे एक्सपिरियन्स वाईज एक्सपर्टीज वाईज जर तुम्ही पाहायला गेला तर एशियन कॅन्सर टेक्निकली विल फार एक्सिड इव्हन टाटा मेमोरियल हॉस्पिटल. आणि त्याच्यामध्ये द प्राइसिंग आम्ही जे ठेवलेलं आहे इट इज व्हेरी व्हेरी रिजनेबल. म्हणजे अतिशय जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही की बाय पाण्यातून आपण पाण्यात बुडू नये या लेवललाच तर आम्ही तेवढं ठेवलेलं आहे. याच्यावर काय फार मोठा प्रॉफिट करून काय मोठं बांधायचं काय हे करायचं असं काही आमचा त्यात हेतू नाही आहे. फक्त सस्टेनन्स इज द ओनली मीन्स. रसिको, डॉक्टरांनी अनेकदा सिद्ध केलं की कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्या रुग्णाचं उर्वरित आयुष्य अतिशय अर्थपूर्ण असं होऊ शकतं. तर मला वाटतं पहिल्यांदा डॉक्टर आपण कॅन्सर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काय असे बदल होतात, आपल्या शरीर स्वास्थ्यावर त्याचे काय परिणाम होतात आणि त्याच्या वेगवेगळ्या अवस्था कोणत्या याविषयी सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया. कॅन्सरबद्दल कुतूहल लोकांना खूप असतं, कारण कॉमनली असं म्हटलं जातं कॅन्सर म्हणजे कॅन्सल झाला, माणूस गेला, आता का हा वाचणार नाही, असं खूप वर्षापासून म्हणजे जवळजवळ 100 वर्षापासून असा गैरसमज लोकांचा होत चालला आहे. हळूहळू गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, पण आपल्याला थोडं नॉलेज असणं हे फारच बरं आहे. आता 2 तऱ्हेच्या गोष्टी असतात. एक आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन, म्हणजे कोणाला फ्लू झाला म्हणा, काय ॲब्सेस झालं किंवा हे कुठलंही इन्फेक्शन झालं, ही एक गोष्ट असते. दुसरं म्हणजे कॅन्सर. आता दोन्हीमध्ये तेवढा काही फरक नाही आहे. फक्त काय बॅक्टेरियल इन्फेक्शन जे असतं ते स्वतःच्या सेल्समधून नाही आहे, ते बाहेरून येतं. म्हणजे बाहेरच्या लोकांनी जर आपल्यावर अटॅक केला, फॉरेन अटॅकर्स जर आले तर ते आक्रमण त्यांनी जर केलं तर त्याला आपण इन्फेक्शन म्हणतो. त्याला आपण आयडेंटिफिकेशन करणं आपल्या बॉडीला सुद्धा फार इझी जातं की बाबा हे आपले सेल्स नाही आहेत, यांना आपण मारायचं आहे. म्हणून त्यामुळे तुम्ही जर अँटीबायोटिक्स दिली त्याला, त्याच्यानंतर टॉनिक्स वगैरे दिली तर शरीराला फॉरेन इन्फेक्शन कंट्रोल करणं फार इझी जातं. पण ज्या वेळेला तुमचे स्वतःचे सेल्स जे असतात ते कुठल्याही कारणामुळे जर अनियंत्रितप्रमाणे वाढू लागले, म्हणजे समजा टेररिझम झाला, टेररिझममध्ये काय असतं, टेररिस्ट काय आपल्यापेक्षा वेगळा असत नाही, तो तुमच्या माझ्यासारखेच कपडे घालतो, दिसायला, बोलायला, चालायला, खायला सगळं तो आपल्यासारखा असतो, फक्त त्याचं डोकं तेवढं वेगळं असतं. समोरच्या लोकांना मारून टाकायचं कशासाठी हे कारण हे बघायची गरज नाही. प्रत्येकाची एक तत्वशैली वेगळी असते, विचार करण्याचा वेगळा ढंग असतो. पण एक इफेक्ट एक कॉमन काय असतो की आपल्या शरीरात, म्हणजे ज्या शरीरात तो निर्माण झालेला आहे, तो सेल निर्माण झालेला आहे, त्या शरीराला तो मारायला तो प्रयत्न करतो. तर कॅन्सर म्हणजे कुठल्याही कारणामुळे अनियंत्रितपणे होणारी अशी घातक अशी वाढ. आता हे कशाला होतं तुम्ही जर विचार केला ना तर आपल्या शरीरामध्ये कोट्यानकोटी सेल्स असतात, छोटे छोटे घटक असतात, पेशी असतात. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर 3 ट्रिलियन सेल्स, म्हणजे 1000 मिलियन नंतर 1 ट्रिलियन होतं, त्याच्यानं असले 3 ट्रिलियन सेल्स, एवढे नंबर म्हणजे कोट्यानकोटी अब्जावधी सेल्स असे असतात. तर ह्या सेल्सची सगळ्यांची जी लाईफ असते, जे आयुष्य असतं ते फिक्स नसतं. नर्व सेल्स असतात ते जवळजवळ आपण ज्या वेळेला जन्मतो त्यावेळेला आपल्याबरोबर जन्म घेतात आणि ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला जातात, म्हणजे त्यांचं लाईफ तेवढं असतं.
पण आपल्याला समजा तोंडामधले किंवा चामड्यातले जे सेल्स असतात यांचं लाईफ फक्त 2 किंवा 3 किंवा 4 दिवस असतं. रक्तपेशी ज्या असतात यांचं लाईफ असतं ते 1 आठवडा ते 6 आठवडे. म्हणजे काय असतं की आता जर असं तुम्ही पाहिलं तर याचा अर्थ असा की थोड्या सेल्सना मल्टिप्लाय म्हणजे आपल्याला परत रिप्रोडक्शन व्हायलाच हवं, नाहीतर काय होईल की माणूस नाहीसा आपल्या देखतच नाहीसा होऊन जाईल. तर या प्रोडक्शनमध्ये एक फाईन बॅलन्स असतं की थोडे दिवस झाल्यानंतर ज्या वेळेला एक आयुष्य संपायला येतं त्यावेळेला सिग्नल्स येतात सेल्समध्ये की बाबा आता तुमचं आयुष्य संपायला आलेलं आहे, आता तुम्ही तुमच्या प्रोजेनी म्हणजे तुमची नेक्स्ट जनरेशन तयार करा आणि तुम्ही नाहीशी व्हा. तर हे जे फाईन बॅलन्स जे आहे हे जेनेटिकली हे डिसाईड झालेलं असतं. तर त्याप्रमाणे कारण प्रत्येक आता बघा तुम्ही लाखो सेल्स आहेत, कोट्यावधी सेल्स आहेत, प्रत्येकाचं बॅलन्स वेगळं वेगळं आहे. तर अशा एक मोठा ऑर्केस्ट्रा देवाने आपल्या शरीरात करून ठेवलेला आहे आणि हा ऑर्केस्ट्रा सतत आपण समजा 70, 80, 90, 100 वर्ष जितकी जगतो तसा हा ऑर्केस्ट्रा चालू असतो. तर हे जे बॅलन्स असतं कुठल्याही कारणामुळे हे एक बॅलन्स काय आहे, एक मल्टिप्लिकेशन. याच्या पलीकडे काय आहे, लिव्हर सेल्सचं काम काय असतं, लिव्हर एन्झाईम तयार करणं. चामड्याचं सेल्सचं काय काम असतं, शरीराचं प्रोटेक्शन करणं. फुफ्फुसाचं काय काम असतं की ब्रीदिंग करणं. हे स्पेशलाइज फंक्शन झालं. म्हणजे एक बाजूला आपल्याकडे मल्टिप्लिकेशन फंक्शन झालं, दुसरीकडे आपल्याकडे स्पेशलाइज फंक्शन झालं. हे 2 जे फंक्शन्स आहेत याच्यामध्ये फारसा बॅलन्स असतो. जसा आपला एक सॉफ्टवेअर फॉर्म्युला असतो, समजा की तुम्ही आता एक विंडोजमध्ये फॉर्म्युलामध्ये तुम्ही कम्प्युटर ऑन केला, तुम्ही लेटर लिहायला लागला त्यात किंवा तर ते कसं लेटर प्रोग्रेस होतं याला एक फॉर्म्युला असतो. आणि त्यामध्ये जर व्हायरस जर घुसली तर इनव्हेरिएबली काय होतं की मल्टिप्लिकेशनच्या दृष्टीने त्या सेल्स वाढायला लागतात. मल्टिप्लिकेशन मग ज्या वेळेला व्हायला लागतं म्हणजे सेल्स अनियंत्रितपणे वाढायला लागले की ते काय न्यूट्रिशन एक बाकीच्या लोकांचं घ्यायला चालू करतात, पसरायला सुरू करतात आणि सगळीकडे पसरून बाकीच्या राहिलेल्या देहाला ते धोका करून शेवटी मग मरण यामध्ये निश्चित आहे. तर सर्वसाधारण पाहिले तर कॅन्सर हा 2 प्रकारचा असतो, ज्याला आपण एकाला आपण म्हणतो सॉलिड ट्यूमर. सॉलिड ट्यूमर म्हणजे काय, ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, लंग कॅन्सर म्हणा, पोटाचा कॅन्सर म्हणा, जो एका जागी एक हार्ड गाठीसारखा तयार होतो त्याच्यानंतर दुसरीकडे हळूहळू पसरायला सुद्धा काय पटकन असं 10 दिवस आणि 15 दिवसात होत नाही, ते खूपशी वर्ष लागतात त्याला. म्हणजे 1 सेंटीमीटरचं ट्यूमर तयार व्हायला एका सेलपासून 5 वर्ष लागतात. तुम्ही कल्पना करू शकाल की जर आपण रेग्युलरली जर चेकअप करत राहिलो आणि कुठेही आपल्याला हाताला गाठ लागली आणि ती हळूहळू जर वाढत राहिली तर ती मोठी व्हायला त्याला 5 वर्ष लागतात. तर स्टेज बदलायला खूपच वेळ लागतो. त्याच्यानंतर ती तिकडून आपल्या लिम्फ ग्लँडमध्ये, आता लिम्फ ग्लँड म्हणजे काय आहे, आता समजा कोणतरी इथं चोर आला, त्या चोराला जर पोलिसांनी पकडलं तर तो डायरेक्टली जेलमध्ये जात नाही, त्याला घेऊन जातात त्या पोलीस ठाण्यामध्ये जी कोठडी असते तिथं त्याला बंद करतात. तर तशा आपल्या शरीरामध्ये लिम्फ ग्लँड अशा नावाच्या थोड्या छोट्या कोठड्या असतात जिथं लिम्फॅटिक्स म्हणजे शरीरातले जे पोलिसमन आहेत ते लिम्फ सेल्स जे असतात ते पकडून तिथं जाऊन पहिल्यांदा तिथं ठेवतात. तर जर ज्या वेळेला ट्यूमर सेल्स तिथं पसरलेले असतात त्यावेळेला आपल्याला एक छोटीशी अशी गाठ लागते, लिम्फ ग्लँड इन्व्हॉल्व झालेली आहे या दृष्टीने. त्याच्या पलीकडे त्याच्यानंतर ते फुफ्फुसाला म्हणा किंवा लिव्हरला म्हणा ते पसरायला चालू होतात. जर गाठ एकाच जागी आहे जिथं सुरू झाली तर त्याला आपण स्टेज 1 म्हणतो. तिथून लिम्फ ग्लँडला जर पसरले तर तिथं आपण स्टेज 2 म्हणतो. लिम्फ ग्लँड जास्त आहेत, खूपशे जास्त झाले, फार मोठे झाले, ज्याला आपण म्हणतो की लोकल डिसीज आणि रिजनल डिसीज. रिजनल डिसीज जास्त झाला तर तो स्टेज 3 म्हणतो आपण त्याला. आणि त्याच्यानंतर जर लिव्हरमध्ये किंवा बोन्समध्ये किंवा कुठं दुसरीकडे पसरला तर त्याला आपण स्टेज 4 असं म्हणतो. स्टेजिंग करायचं कारण काय की एकतर आपल्याला ट्रीटमेंट, एकाच जागी जर रोग आहे तर तिकडं आपण तो काढून किंवा रेडिएशन करून त्याला आपण नाहीसा करू शकतो आणि त्याला आपण क्युअर करू शकतो. म्हणजे एका दृष्टीने ट्रीटमेंटप्रमाणे आपण जे पाहायचं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला डॉक्टरकडे तुम्ही पेशंट म्हणून जाता त्यावेळेला काय तुमचा प्रश्न असतो, डॉक्टर मला काय झालेलं आहे आणि माझं आयुष्य काय आहे आणि माझे काय ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंटचं जसं मी सांगितलं तुम्हाला, तर समजा सगळीकडे जर रोग पसरलेला आहे तर एका जागी तुम्ही ऑपरेशन करून काय करणार आहात, काहीच नाही करू शकत. समजा रिजनल
जास्त आहे, लिम्फ ग्लँडमध्ये किंवा फार मोठी गाठ आहे, प्रायमरी गाठच फार मोठी आहे, खूपशा वेळेला काय असतं सुरुवातीला आम्ही ऑपरेट करत नाही. ब्रेस्टमध्ये एवढी मोठी जर गाठ असेल तर कंप्लीट ब्रेस्ट काढावी लागते. फुफ्फुसामध्ये फार मोठी गाठ असेल, चिकटलेली असेल तर फार मोठं ऑपरेशन करावं लागतं. याच्यामध्ये सर्जनची कॅपेबिलिटी काय आहे याचा प्रश्न येत नाही. तर आपण कसं करावं ते, ती गाठ आपण छोटी करू शकतो, किमोथेरपी म्हणा किंवा रेडिएशन म्हणून देऊन आपण त्याला छोटी करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण ती गाठ काढू शकतो आणि ते त्याला आपण क्युअर करू शकतो. ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत या स्टेजवर आणि टाईप ऑफ डिसीज, म्हणजे कर्करोग आपण ज्या वेळेला म्हणतो, कॅन्सर म्हणतो, तो एक रोग नाही आहे, याला 200च्या पेक्षा जास्त निगडीत असलेले एक ग्रुप ऑफ डिसीजेस आहे. आता हा झाला सॉलिड ट्युमर. त्याच्यानंतर आपण लिक्विड ट्युमर म्हणतो. लिक्विड ट्युमर म्हणजे आपण लिम्फोमा म्हणा, ल्युकिमिया म्हणा, रक्ताचा कॅन्सर. रक्ताच्या कॅन्सरमध्ये आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये मूळचा काय फरक आहे? आता रक्त कुठं तयार होतं? सगळ्या हाडामध्ये तयार होतं, एक हाडामध्ये नाही, संबंध देहात तयार होतं. तर ज्या वेळेला रक्ताचा कॅन्सर माणसाला होतो त्यावेळेला रोग एका जागी सुरू नाही होत, सगळीकडे सुरू होतो. म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? आता तुम्ही जे लोकल ट्रीटमेंट काय देऊ शकाल? सर्जरी आहे, रेडिएशन थेरपी आहे, या गोष्टी तुम्ही यूज करू शकाल का? तुम्ही नाही यूज करू शकणार. तर त्याच्यामध्ये काय सर्जरीचा रोल काय आहे? तुम्ही बायोप्सी केली, डायग्नोसिस केलं, त्याच्यानंतर तुम्ही मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे जे लोक किमोथेरपी देणारे स्पेशलिस्ट असतात त्यांना तुम्ही इन्व्हॉल्व करता. मग ते किमोथेरपी म्हणजे मेडिसिन्स वगैरे त्याच्यामध्ये ते देतात आणि ते किमोथेरपीमुळे हे सेल्स सगळे मारले जातात आणि त्याच्यानंतर ते मारले गेल्यानंतर शरीराला कळतं की आपले ॲबनॉर्मल सेल्स नाहीसे झालेले आहेत, म्हणून नवीन पीक तयार व्हायला सुरू होतं जिथं आपल्याला तिथं रोग असत नाही. याप्रमाणे आपण ते क्युअर करायचा आपण प्रयत्न करतो. आपण ॲबनॉर्मल सेल्स हा आपण शब्द वापरला, म्हणजे खरोखर म्हणजे बेबंद वाढणाऱ्या बेदरकार पेशी, बरोबर, म्हणजे अनियंत्रित विभाजन. मग अशी डॉक्टरांनी सांगितलं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे त्याचं विभाजन होत जातं आणि त्याची नंतर ती गाठ तयार होते आणि मग त्या गाठीतल्या पेशी आपल्या रक्ताद्वारे किंवा तुम्ही लिम्फॅटिकचा विषय काढला त्या लिम्फद्वारे, म्हणजे ही आपल्या शरीरातील अभिसरणाची एक माध्यमं आहेत, त्याच्याद्वारे ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात जातात आणि मग आपण त्याला जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं एक स्टेजेस आपण त्याला म्हणतो. बरोबर. पण डॉक्टर तुम्ही मगाशी म्हणजे आता तुम्ही उल्लेख केलात की एक प्रारंभिक अवस्था आहे, म्हणजे एका ठिकाणी तो ट्यूमर ती गाठ अशी लोकलाइज्ड आहे. बरोबर. मग ह्या अवस्थेमध्ये निदान करता येणं हे कितपत शक्य आहे? म्हणजे त्याला प्रारब्ध म्हणायचं का शिअर लक म्हणायचं? नाही, ते प्रारब्ध असं नाही आहे. आता तुम्ही जर पाहिलं ना, आपल्या शरीराची जी जाणीव जी असते ना ती डॉक्टरांच्या पेक्षा पेशंटला स्वतःला जास्त चांगली असते. स्वतःमध्ये कुठे गाठ आहे का, कुठे मसा आहे का, काय जखम आहे का, ही तुम्हाला स्वतःला कल्पना फार चांगली असते कधीही. तर खूपशा वेळेला काय होतं की घाबरून म्हणा किंवा असे सुपरस्टिशनमुळे घाबरून तर खूपशा वेळेला लोक येत नाहीत. अरे बाबा मला आता ही छोटीशी गाठ आहे, पण आता मी डॉक्टरांच्याकडे जर गेलो आणि त्यांनी मला म्हटलं की बाबा कॅन्सर आहे तर माझं काय, रक्ताची तपासणी करायला सांगितली तरी सुद्धा प्रत्येकाला आपण घाबरतो. हो, पण घाबरायचं म्हणजे मग त्यांना आपण कंडेम करून चालत नाही, कारण अल्टिमेटली बघा हे स्वतःच विक्टिम्स आहेत. अशा घाबरून डोळे बंद करून जर बसणारे कोण लोक असतील तर त्यांना आपण मूर्ख म्हणून मूर्खात काढायची गरज नाही आहे. त्यांना आपण त्यांचा हात धरून आपण त्यांना ज्ञान प्रदान केलेलं जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि त्याच्यामुळे आता जे आपण बोलतो आहोत तिथं एवढे आता लोक आहेत, यांच्या माध्यमाने सुद्धा हा जो टॉपिक आहे हा जास्त चर्चित होईल. तर हे फारच चांगलं आहे. आणि अशी गोष्ट असायची आधी, म्हणजे 30-40 वर्षापूर्वी कुणाला महारोग झाला म्हणजे लेप्रेसी झालं किंवा TB झाला तर लोक बोलायचे नाही, तर गपचूप सगळं ठेवून मग ते न बोलताना नाही हो काय नाही होतं, थोडे आजारी पडले आणि गेले असं व्हायचं. त्याच्यानंतर कर्करोगाबद्दल हे व्हायला लागलं, नाही तसं सांगू नका, नाहीतर आपल्या घरातल्या मुलीचं लग्न नाही होणार. ह्या गोष्टीमध्ये जास्त आपण तथ्य द्यायचे किंवा त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं जास्त काही गरज नाही. मला तुम्ही एक सांगा, स्पष्टपणे तुम्ही थंड मनाने विचार करा, आज आपल्या देशामध्ये म्हणजे 130 कोटी लोकांमध्ये एक मला फॅमिली दाखवा जिथं मेंबर ऑफ अ फॅमिली किंवा फर्स्ट रिलेटिव्हमध्ये कॅन्सर नाही. मी इथं बसलो आहे, मी माझ्या
3 चुलत बहिणींची नावं देऊ शकतो तुम्हाला, माझ्या 2 काकींची नावं देऊ शकतो तुम्हाला ज्यांना कर्करोग झालेला आहे, माझ्या सासूला स्वतः झाला होता. तर असं कोणच नाही आहे आज ज्यांना मेंबर ऑफ अ फॅमिली किंवा फर्स्ट रिलेटिव्ह म्हणजे काका मामा भाजा असं कोणाला कॅन्सर झालेलं नाही आहे, असं नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ती खंत बाळगायची किंवा कमी वाटायचं असं काही गरज नाही आहे. अल्टिमेटली काय आहे, 1947मध्ये आपलं जे ॲव्हरेज लाईफस्पॅन होतं ते 32 वर्षाचं होतं. म्हणजे 32-35 वर्षाला म्हणजे त्यावेळेला माणसाचं आयुष्य कंप्लीट व्हायचं. आता आपली जनरेशनच पहा तुम्ही, आपल्या लहानपणी 60 वर्षाचा माणूस म्हणजे काय असायचं, काठी घेऊन दात पडलेला माणूस, चालायला येत नाही, 4 लोकांच्या सहाराने जो चालतो असं. आज 70 वर्षाचा माणूस कणखरपणे चालतो आणि काम करतो आणि म्हणतो मला काम परत सांगा याच्यापेक्षा जास्त. तर आपलं आयुर्मान आता वाढत चाललेलं आहे आणि हे वाढतच जाणार आहे. आज तुम्ही बघायला गेला तर 5 वर्षाचं मूल जे आज आहे त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी आज आपल्या देशामध्ये 71 वर्षाची आहे मिनिमम. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर 70 वर्षाचं झालं की पुढच्या वर्षी तुम्हाला तुकारामाचं विमान येणार आहे, असं नाही होत. तुम्ही जर 70-72 वर्षापर्यंत आज जगलेला आहात तर याचा अर्थ असा की इट इज अ टेस्टेड ऑटोमोबाईल. म्हणजे आता जुनी गाडी आहे, 50 वर्ष चाललेली आहे, याचा अर्थ असा की अजूनही 20 वर्ष चालेल. तर याप्रमाणे आपलं आयुष्यमान वाढतच जातं. ज्याप्रमाणे आयुष्यमान वाढत जातं त्याप्रमाणे रोगसुद्धा वाढत जातील हळूहळू. आणि पुढच्या 10-20-30 वर्षामध्ये कार्डियक डिसीज म्हणजे हार्ट अटॅक म्हणा किंवा व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम म्हणा, कर्करोग म्हणा, ॲक्सिडेंट म्हणा, कोणाला हे होणारच आहे, हे आपल्याला ॲक्सेप्ट करावंच लागेल. आणि डॉक्टरांनी सुद्धा समजून घेतलेलं आहे. आता आपण खूपशा वेळेला डायबिटीस किंवा हायपरटेन्शनबद्दल तेवढं घाबरत नाही. काय तुम्ही आता विचार करा, एकूण विवेकानंद एवढं मोठं व्यक्तिमत्व 39व्या वर्षी ते वारले. कशामुळे वारले? अनकंट्रोल्ड डायबिटीस. म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक खंद व्यक्तिमत्व गेलं कशामुळे? डायबिटीसमुळे. तर आज तुम्ही असं कुणाला सांगायला गेला ना की 39व्या वर्षी एवढा मोठा माणूस डायबिटीसमुळे गेला तर ते आपल्याला आपण समजूसुद्धा शकत नाही. पण ते गेले 1930-40मध्ये. 1945मध्ये बँटिंग अँड बेस्ट या दोघांनी इन्सुलिन शोधून काढलं आणि त्याच्यानंतर संबंध इतिहासच बदलला गेला. तसंच आज काय होतं आहे की जे आपलं जे मोटो आहे की इफ यू कांट क्युअर इट मेक इट क्रॉनिक. म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर तुम्ही क्युअर नाही करू शकत पण त्याला तुम्ही क्रॉनिक करू शकता. त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं की आता स्टेज 3 स्टेज 4मध्ये आता ॲव्हरेज लाईफस्पॅन काय असतं, तुम्ही स्टँडर्ड ट्रीटमेंट आता दिली कुणाला, स्टेज 1मध्ये आपल्याला 90 ते 95% क्युअर मिळतात. हे क्युअरचा अर्थ काय आहे? हे डॉक्टर लोक 5 इयर्स सर्वायवल काय म्हणतात, म्हणजे 5 वर्षानंतर काय जाणार का, असं नसतं. 5 वर्षात जर ट्रीटमेंट झाल्यानंतर 5 वर्ष कोण जर जिवंत राहिला तर तो रोग जनरली परत येत नाही. याच्यामुळे 5 इयर सर्वायवल रेट्स काय आहेत असं विचारलं जातं. तर 90-95% म्हणजे काय आहे की आता समजा कोणाला 40व्या वर्षी कॅन्सर झाला, त्याची जशी मी लाईफ एक्सपेक्टन्सी सांगितली तुम्हाला की 71 वर्ष. तर या माणसाची ज्याची आज वय 40 वर्ष आहे त्याची 71 वर्षापर्यंत वय पोचण्याची शक्यता काय आहे? 90% ते 95% स्टेज 1मध्ये आहे. स्टेज 2मध्ये 60 ते 70% आहे. स्टेज 3मध्ये 30 ते 40% आहे. स्टेज 4मध्ये 10 ते 15% आहे. ठीक. तर म्हणजे काय, आज स्टेज 4 जर कोणाला फर्स्ट टाईम डायग्नोज, आणि आजसुद्धा स्टेज 4 अशी डायग्नोसिस होतात तरुण लोकांमध्ये, 35-40-50 वर्षांचे लोक आमच्याकडे येतात. त्यांना दुर्दैवाने काही कल्पना असत नाही डॉक्टर साहेब काय थोडी ॲसिडिटी होती, मला गिळायला थोडा त्रास झाला, आता तुम्ही तपास करा. तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला कळून येतं की त्यांच्या लंगमध्ये स्प्रेड झाला आहे, लिव्हरमध्ये स्प्रेड झालं आहे, आणि फारच दुर्दैवाने 2 वर्ष 3 वर्षात असला माणूस दगावतो. तर आज रिसर्च काय चाललेला आहे? रिसर्च असा चाललेला आहे की बाबा ठीक आहे, तुम्ही या लोकांना कम्प्लिटली क्युअर नाही करू शकत, रोग राहू दे त्यांच्या देहामध्ये, छोटामध्ये होऊन राहू दे, पण त्या माणसाला 70 वर्षापर्यंत तुम्ही खेचत जर घेऊन गेला, औषधं दिली, त्याला रेडिएशन दिलं, किमोथेरपी दिली, छोटीशी सर्जरी केली, तर मग काय आपल्याला प्रॉब्लेम आहे? काय तसा काही प्रॉब्लेम दिसत नाही. तर हळूहळू ते जर डिसीज आपण क्रॉनिक करत गेलो
तर या ट्रीटमेंटच्या पद्धतीला आता आपण टार्गेटेड थेरपी असं म्हणतो. तर या टार्गेटेड थेरपी म्हणजे काय? आता समजा जसं म्हटलं तुम्हाला की मी कर्करोग म्हणजे काय, हे गुंडा असले टेररिझमसारखे सेल्स असतात. समजा त्या टेररिस्टमध्ये त्या आपल्याला माहीत कळलं की बाबा हा टेररिस्ट जो आहे ना हा फक्त केळं खाऊनच जगतो, हा बाकीचं काहीच खाऊ शकत नाही. तर ज्या वेळेला हे तुम्हाला कळतं की फक्त केळ्यावर हा जगतो, तर त्या आसपास मला त्या एरियामधले कंप्लीट केळी तुम्ही काढून टाका. म्हणजे काय, त्या माणसाला जो टेररिस्ट आहे जो तुम्हाला मारणार आहे त्याचं स्वतःचं जीवनमान तुम्ही बंद करू शकता. हे जे आहे हे टार्गेट आहे. तर याप्रमाणे प्रत्येक सेलमध्ये तुम्ही टार्गेट आयडेंटिफाय करू शकता. प्रत्येकात असतं असं नाही आहे. जवळजवळ आपल्या देशामध्ये आता लंग कॅन्सरमध्ये 50% लोकांमध्ये आपल्याला ही टार्गेट्स अशी आढळून येतात. त्यामुळे आपण ते टार्गेटेड थेरपी असं जे म्हणतो. आणि सुदैवाने या टार्गेटेड थेरपी म्हणजे काय, फक्त गोळ्या असतात. मग त्या पेशंटला दररोज तुम्हाला येऊन भेटायची गरज नाही, दर महिन्याला त्याचे एक्सरे करायची गरज नाही आहे, दर 3 महिन्याला त्याला CT स्कॅन करायची गरज नाही आहे. तुम्ही मेडिसिन देऊन ते फक्त फोनवर तुम्ही फॉलोअप ते करू शकता. म्हणजे अर्ली स्टेज जर असेल सॉलिड ट्युमरमध्ये तर सर्जरीची गरज लागेल किंवा रेडिएशनची गरज लागेल. इंटरमिडिएट स्टेज असेल तर कॉम्बिनेशन थेरपी म्हणजे किमोथेरपी म्हणा, रेडिएशन म्हणा, सर्जरी म्हणा, आपण सगळे कॉम्बिनेशन देऊन त्यांना क्युअर करू शकतो. ॲडव्हान्स जर असेल तर त्याला आपण शोधाशोध करून बाबा काय आपण टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकतील. 50% लोक त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे होऊ शकतं. तर ज्या वेळेला मी जॉईन झालो म्हणजे 1970s मी स्टुडंट होतो त्यावेळेला टोटल क्युअर रेट जर तुम्ही बघायला गेला, 100 लोक आले टाटा हॉस्पिटलमध्ये तर त्यातले जवळजवळ 15 ते 20 लोक फक्त जिवंत परत जायचे 3-4 वर्षानंतर. बाकीचे सगळे एवढे ॲडव्हान्स असायचे. आज जवळजवळ 60 ते 70% लोक क्युअर होण्याच्या परिस्थितीमध्ये येतात. म्हणजे त्यांची स्टेज जरुरी नाही की अर्ली स्टेज असायला हवी, पण 60 ते 70% लोकांना आपण क्युअर करू शकतो. म्हणजे त्यांच्या नॉर्मल लाईफस्पॅनपर्यंत. आणि बाकीचे 40% जे असतात त्यातले अर्धे लोक आपण टार्गेटेड थेरपी त्यांना देऊ शकतो. म्हणजे आज सिरियसली जर बघायला गेला तर रिस्क जी आहे ते 20 ते 25% आहे. पण काही असो सर, प्राथमिक अवस्थेमध्ये निदान झालं तर नथिंग लाईक इट. ॲब्सोल्युटली. आणि त्याच्यासाठी रसिको सेल्फ डिटेक्शन, सेल्फ एक्झामिनेशन, स्वतःच्या शरीराशी संवाद साधणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही असं काही आम्हाला म्हणजे सर्वसामान्य माणसाला असे काही गाईडलाईन्स देऊ शकाल का की ज्याच्यामुळे या व्याधीविषयी, मी याला रोग म्हणत नाही, याला व्याधी म्हणते, या व्याधीविषयी सतर्क होण्यासाठी त्या उपयोगी ठरतील अशा काही आपण गोष्टी इथे सांगू शकाल का? स्वयंपाकघराची सिस्टीम वेगळी असते, घर साफ करायची सिस्टीम वेगळी असते, घर बंद करायची सिस्टीम वेगळी असते. अशा आपल्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नावाची सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी म्हणजे श्वास घ्यायची सिस्टीम वेगळी आहे, आणि त्याच्यानंतर आपली चामडी वगैरे आहे. अशा वेगळ्या वेगळ्या बॉडीचे सिस्टीम्स असतात. तर कुठेही आपल्याला एक चेंज जर बदल घडून आला किंवा काही आपल्याला वाटलं की बाबा नॉर्मली आता इतके दिवस असं चाललं होतं, आता थोडा मला काहीतरी बदल आढळून येतो आहे. आता हा बदल म्हणजे काय, जर आधी नसणारी गाठ नवीन हाताला लागणार. कुठल्याही एरियामध्ये, म्हणजे ब्रेस्टमध्येच पाहिजे नाही, स्तनामध्येच गाठ असायला अशी नाही, तर शरीरामध्ये कुठेही गाठ जर आढळून आली. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला कुठेही काही हाताला लागलं, ठेच लागली किंवा काय झाली तर तिथंसुद्धा गाठ होऊ शकते. पण ती गाठ 10-15 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. तर 1 महिन्यापेक्षा जर गाठ तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आढळून आली किंवा नवा मसा आढळून आला, जखम आढळून आली, गिळायला त्रास व्हायला लागला, श्वासाला त्रास व्हायला लागला, किंवा खोकला कंटिन्युअसली यायला लागला, किंवा आवाजात बदल झाला, किंवा गुदद्वारातून रक्तस्राव व्हायला लागला, लघवीला त्रास होतो, तर अशा वेळेला जर 1 महिन्यापेक्षा जास्त जर त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःच्या डॉक्टरांना कधीही कन्सल्ट करणं हे फारच महत्त्वाचं ठरतं. याच्या पलीकडे सुद्धा 99% त्यावेळेला सुद्धा या असल्या परिस्थितीमध्ये जो कर्करोग असत नाही, तरी पण चेकअप जर केला आणि त्यावेळेला जर तुम्ही फाइंड आउट केलं आणि ते अर्ली स्टेजमध्ये जर निघालं तर जसं मी तुम्हाला क्युअर रेट सांगितले त्याप्रमाणे आपण एकदम चांगली क्युअर करू शकतो. याच्या पलीकडे दुसरी गोष्ट अशी की आता ह्या झाला सेल्फ चेकअपचा आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही बघा, तुमची स्वतःची सायकल असेल, स्कूटर असेल, मोटरसायकल असेल, गाडी असेल,
प्रत्येक वर्षी तुम्ही त्याची सर्व्हिसिंग करता, एकदा करता, दोनदा करता का? बाबा लाखांनी रुपये आम्ही खर्च केलेले आहेत, गोष्ट महत्त्वाची आहे तर त्याची आपण काळजी घ्यायला हवी. नाहीतर ती गाठ सर्वात महत्त्वाचं तुमचं सर्वात महाग जे दिलेलं आहे तुम्हाला भेट जी देवाने दिलेली आहे ते तुमचं स्वतःचं शरीर आहे. वर्षातून कमीत कमी एका वेळेला तुम्ही चेकअप करून घ्या. लहान असताना करायलाच हवं असं नाही की 10 वर्षाचं 15 वर्षाचं असेल तर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह चेकअप करायला गरज नाही आहे. पण 40-45 वर्ष झाल्यानंतर कुठल्याही जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप नावाचा एक प्रकार असतो. तिथं डोक्यापासून धरून ते पायापर्यंत चेकअप होतात. 1 वर्षातून फक्त एकदा तुम्ही चेकअप करा. आजकाल खूपशा वेळेला इन्शुरन्स कंपनी ज्या असतात, तुम्ही ज्या वेळेला मेडिक्लेम घेता त्यावेळेला हा चेकअपसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतो. 5-7 हजार रुपयेमध्ये हा कंप्लीट चेकअप होतो. याच्या पलीकडे खूपशा वेळेला आम्ही बघितलेलं आहे की एकदम टोटली नॉर्मल माणूस, आता त्याचा मुलगा गेला ऑस्ट्रेलियाला सेटल झालेला आहे, त्याला स्वतःला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे. आता ह्या कंट्रीज ज्या आहेत, ऑस्ट्रेलिया म्हणा, इंग्लंड म्हणा, अमेरिका म्हणा, हेल्थ चेकअपशिवाय तुम्हाला ते आत यायला देत नाहीत. कारण हेल्थ इन्शुरन्स इज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह थिंग. तर त्याच्यामुळे ते म्हणतात की बाबा तुम्ही चेकअप करून घ्या ऑथोराइज डॉक्टरकडून आणि नंतर तुम्ही त्यांनी ओके दिल्यानंतर माझ्याकडे या. ज्या वेळेला तुम्ही चेकअप करतो त्या माणसाला काही सिम्पटम्स नसतात, काहीही त्याला कंप्लेंट नसते. आणि त्यावेळेला तुम्ही मग पाहता की लंगमध्ये त्यांना एखादी शॅडो आहे किंवा पोटामध्ये एखादा अल्सर आहे किंवा तोंडामध्ये एखादा मसा आहे आणि तो कर्करोग ठरतो आणि त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट होते. आपले प्रेसिडेंट संजीव नीलम रेड्डी होते पहिल्यांदा, म्हणजे एक पॉलिटिशियन. बघा, ते चीफ मिनिस्टर होते, सगळं झालं होतं त्यांचं आणि त्याच्यानंतर ते प्रेसिडेंट झाले. म्हणजे त्यांचं वय त्यावेळेला सुद्धा 60 वर्षाचं असणार. फर्स्ट चेकअप त्यावेळेला त्यांनी केला. म्हणजे इतकी वर्ष ते मिनिस्टर होते, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, कधी त्यांनी चेकअप केला नव्हता. पण प्रेसिडेंट झाल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला चेकअप करावा लागतो. फर्स्ट चेकअपमध्ये त्यांचा लंग कॅन्सर डायग्नोज झाला. ते अमेरिकेला गेले स्टेज 1मध्ये. त्याच्यानंतर 20 वर्ष ते जगले. म्हणजे काय, प्रेसिडेंट झाले म्हणून ते 20 वर्ष जगले. प्रेसिडेंट झाले नसते तर त्यांचं चेकअप झालाच नसता आणि त्यांच्या अर्ली स्टेजमध्ये त्यांचं डायग्नोसिससुद्धा झालं नसतं. तर याप्रमाणे आपण रेग्युलर चेकअप करायचा आणि त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट करून घ्यायची, हे फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची अशी एक जीवन पद्धती असते, आहार विहाराची रीत असते. त्याच्यात जर का लक्षणीय बदल काही आपल्याला जाणवले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात काही पॉईंट नाही. लगेच त्याविषयी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आपण असं म्हणतो ना की बदलतं ते वय पण बदलत नाही ती सवय. बरोबर. तर ही सवय म्हणजे आपण कदाचित त्याला व्यसनही म्हणू शकू. तर अशा कुठल्या सवयी आहेत का की ज्याच्यामुळे आपल्या स्वास्थ्याला हानी पोचू शकते आणि त्या सवयी बदलणं हे अतिशय आवश्यक असतं? बरोबर. आता मी जे म्हटलं ना की कर्करोगाचं कारण काय आहे की जे बॅलन्स असतं आपल्यामध्ये की मल्टिप्लिकेशन किंवा रिप्रोडक्शन आणि दुसरं म्हणजे स्पेशलाइज फंक्शन. तर हा जो फॉर्म्युला जो असतो तो बदलल्यामुळे कर्करोग होतो आहे असं आपण म्हटलं. आता हा फॉर्म्युला नक्की कशामुळे बदलतो? आता एक्झॅक्ट आन्सर माझ्याकडे सुद्धा नाही आहे, पण खूपसे असे फॅक्टर्स आहेत ते त्याच्याबरोबर निगडीत आहेत. जसं कुठलंही व्यसन म्हणजे तंबाखू खाणं किंवा दारू पिणं. आणि आजकाल आपल्या ॲटमॉस्फेरिक पोल्युशनमध्ये म्हणजे WHO सुद्धा असं म्हटलेलं आहे की तुम्ही A क्लास सिटीमध्ये, म्हणजे मुंबई ही A क्लास सिटी आहे, A क्लास सिटीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर हे ॲटमॉस्फेरिक जे पोल्युशन आहे हे जवळजवळ 20 सिगरेटी रोज ओढण्या एवढं आपलं पोल्युशन आहे. त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही विचार करू शकता. तर हे कशामुळे होतं? आता तंबाखू म्हणजे काय? तर तंबाखूमध्ये खूपसे असे केमिकल्स असतात. तुम्ही जर सिगरेट ओढली किंवा बिडी ओढली तर याच्यात जवळजवळ 4000 प्रकारची वेगळी केमिकल्स असतात. यातली जवळजवळ 80 ते 90 डायरेक्टली ही कर्करोगासाठी कारणीभूत ठरू शकतात. म्हणजे याला आपण कार्सिनोजन असं म्हणतो. तंबाखू खाल्ल्याने सुद्धा तोच प्रकार असा होऊ शकतो. याच्यानंतर खूपशा वेळेला आपण शिळं खाणं खातो. आता उत्तर कर्नाटका म्हणजे हुबळी धारवाडला भाकरी हा प्रकार जो आहे तो रात्रभर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी खातात. त्याला बुरशी चढलेली असते. तर ती बुरशी जी आहे ती सुद्धा कार्सिनोजेनिक आहे. मग तुम्ही ते उत्तर कर्नाटकामध्ये जर पाहिलं, हुबळी धारवाड त्या एरियामध्ये जिथून मी येतो, तर तिथं अन्ननलिकेच्या कर्करोगाचं प्रमाण फारच वाढलेलं दिसतं. आणि हाच प्रकार आसाममध्ये आढळून येतो आणि मध्य प्रदेशमध्ये आढळून येतो. आणि त्यांच्या खायच्या व्यवस्था तुम्ही त्यांच्या सवयी जर पाहिल्या तर एकदम सिमिलर आहेत.
म्हणजे शिळं खाणं ही त्यांच्या सवयीमध्ये एक ही गोष्ट फार निगडीत आहे त्यांच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी की गंगेच्या तीराकडे एवढं पोल्युशन आहे, म्हणजे एवढे केमिकल्स त्यातले गंगेच्या पाण्यामध्ये जातात की शेवटी पाणी तो गंगेचं किती तुम्ही प्युअर करून जर प्याला तरी ती थोडी केमिकल तुमच्या पोटात जातील हे साहजिकच आहे. तर या लोकांना गॉल ब्लॅडरचा कॅन्सर हा फार कॉमनली होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या हे जे कॅन्सर्स आहेत, अन्ननलिकाचा कॅन्सर, गॉल ब्लॅडरचा कॅन्सर, पँक्रियाचा कॅन्सर, हे ट्रीटमेंट करायला फार कठीण आहे. तर अशा ज्या सवयी आहेत याच्या पलीकडे आता ऑक्युपेशनल रिस्क असतात, जसं आयोनायझिंग रेडिएशन. थोडे प्रोफेशन्स असे आहेत जिथं आयोनायझिंग रेडिएशन होऊ शकतं, किंवा माइनमध्ये खूपसे लोक खाली जातात, तिथं त्यांना जे हे येतात ते जे श्वास घेतात तर हवेमध्येच रेडिओ आयसोटोप वगैरे असतात, या लोकांना सुद्धा कर्करोग होऊ शकतो. केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना खूपशा वेळेला फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. तर आपली जी जीवनशैली असते त्याप्रमाणे कर्करोगसुद्धा बदलू शकतो आणि त्याचं स्टेजसुद्धा बदलू शकते, ट्रीटमेंटची शैलीसुद्धा बदलू शकते. बघा, आता आपण वातावरणातील प्रदूषकांविषयी आत्ता आपण बोलत होतात. इंडस्ट्रियलायझेशनमुळे खूपच प्रदूषकं आपल्याला वातावरणात असलेली दिसून येतात. पण मला इथे विशेष करून तुम्हाला विचारायचं आहे ते म्हणजे आता विलेपार्ल्यामधली ही समस्या मी सांगते की इथे भरपूर कबुतरं झाली आहेत त्यांनी, आणि कबुतरांना चारा देणं हे एक अनेक लोकांचं एक सकाळचं एक काम झालेलं आहे. तर ह्या कबुतरांचं म्हणजे माझ्या वाचनात आलं होतं की त्यांची विष्ठा जितकी हानिकारक असते तितकंच त्यांच्या पिसामध्ये असलेले जे काही केमिकल्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला श्वसन संस्थेचे काही विकार होऊ शकतात. म्हणजे फेमस रेडिओलॉजिस्ट डॉक्टर झलकारिया यांनी त्यांच्या लेक्चरमध्ये विथ द हेल्प ऑफ CT स्कॅन इमेजेस त्यांनी दाखवून दिलं होतं की फुफ्फुसामध्ये कसे फायब्रोसिसचे पॅचेस आलेले आहेत. तर याविषयी काही अशी पावलं उचलता येतील का की ज्याच्यामुळे याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो? बघा, आपल्या भारतीय लोकांमध्ये जनावरांना किंवा पक्ष्यांना जेवण देणं, खाणं देणं हे धर्मादाय असं मानले गेलेलं आहे. पण ज्यावेळेला तुम्ही धर्मादाय गोष्टी करता त्यावेळेस स्वतःचं नुकसान तरी करून घेऊ नका. तुम्ही जे म्हणता ते बिलकुल बरोबर आहे. कबूतर म्हणा, बाकीचे पक्षी म्हणा, कबूतर खाणं हे अगदी स्टँडर्ड असतं. नॉर्मली आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तुम्ही कुठे पुण्याला पाहिलं, नाशिकला पाहिलं, दादरला पाहिलं, कबूतर खाणे सगळीकडेच आहे. तर ह्याची जी पिसं असतात ह्याच्यामध्ये जे किडे वगैरे असतात, इच माईट म्हणतात त्याला, किंवा पिसामुळे सुद्धा, तर ज्याच्यामुळे आपल्या जर फुफ्फुसात जर हे गेले तर त्याच्यामुळे आपण एक रोग आहे इंटरस्टिशियल लंग डिसीज, म्हणजे त्या फुफ्फुसाला जखमा होऊन ते फुफ्फुसाची जी कॅपॅसिटी जी असते श्वास घ्यायची ती हळूहळू कमी होत जाते. आणि इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि लंग कॅन्सर आर डायरेक्टली कनेक्टेड. तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे डायरेक्ट जरी कॅन्सर जर झाला नाही तर दुर्दैवाने तुम्हाला दुसरा कुठला कॅन्सर झाला तर त्यावेळेस जे तुम्हाला जी ट्रीटमेंट केली जाईल ती ट्रीटमेंट झेपण्याची तुमची क्षमतासुद्धा कमी होत जाईल. कारण ज्यावेळेला तुम्ही केमोथेरपी देता त्यावेळेला हेवी ट्रीटमेंट असते, तर ती तुम्ही झेपायला तुमची ताकद हवी, तुमच्या फुफ्फुसामध्ये ताकद हवी. जर फुफ्फुसच जर कमकुवत निघालं तर तुम्हाला त्यावेळेला आपल्याला कमी डोस द्यावा लागतो, म्हणजे क्युअर होण्याची तुमची क्षमताच कमी होऊन जाते. तर त्याप्रमाणे जर बघितलं तर या गोष्टी जरा दूर ठेवलेल्या आहेत जास्त बरं. रसिको, पुणेकरांनी याबाबतीत एक पुढचं पाऊल उचललेलं आहे. पुण्यामध्ये आता कबुतरांना चारा देणं हे याच्यावरती बॅन येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पुण्याचे स्थानिक नगरसेवक या सगळ्या जनतेच्या पाठीशी उभे आहेत. मला वाटतं आपणही तशीच अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही आहे. बिलकुल बरोबर आहे. डॉक्टर, आहार आणि कर्करोग याचं काही संबंध आहे का? हो. आता बघा, खूपशे आपण एक तर काय आपण कुठल्या पद्धतीचा आहार खातो आणि कुठल्या पद्धतीने तो खातो ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. आता आपल्याकडे अजूनही हा प्रकार कमी आहे, जेनेटिकली मॉडिफाईड फूड्स. आपण जे दूध पितो, गाईचं दूध पितो म्हणा, किंवा चिकन खातो, कधी कधी मटण खातो, तर पाश्चात्य देशात काय करतात की ते त्यांचं यील्ड जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे कोंबडीची म्हणजे ती कोंबडी आहे की तो हत्ती आहे तर कधी कधी कळत नाही आपल्याला, एवढं त्याला हार्मोन देऊन मोठं बनवलं गेलेलं असतं. आता ह्या हार्मोनमुळे त्या कोंबडीचा पाय मोठा होईल हे नक्कीच आहे.
पण हा पाय कुठं जाईल? तो तुमच्या पोटामध्ये जाईल. आणि ते हॉर्मोन कुठं जाईल? ते सुद्धा तुमच्याच पोटामध्ये जाईल. आणि या हॉर्मोनचे चांगले आणि वाईट इफेक्ट दोन्ही तुमच्या शरीरावर होतील. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की आपण हे क्विक फूड वगैरे जे खातो, आता नावं घेणं काय महत्त्वाचं नाही आहे, पण हे आपण जे क्विक फूड जे खातो, आता आपण कोल्ड्रिंक्स वगैरे घेतो, एरेटेड कोल्ड्रिंक्स, तुम्हाला कल्पना असेल की एक ऑर्डिनरी एरेटेड कोल्ड्रिंक घेतलं की 6 चमचे साखर तुमच्या पोटात त्यावेळेला जाते. तर 6 चमचे साखर ही तुमच्यासाठी चांगली आहे की वाईट आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला डॉक्टर देशपांडेंची गरज नाही. तर कसं तुम्ही खाता, काय खाता, ह्याच्यावर सुद्धा ॲज यू ईट इज युअर बॉडी. म्हणजे आपण जे तुम्ही आयुर्वेदामध्ये म्हणा की तुम्ही तुमचा जो आहार आहे तसाच तुमचा देह आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही वेळोवेळी नॉर्मल फूड खाणं हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि कुठल्याही गोष्टीचा अतिशयोक्ती करू नये. एकतर काही सवयी ठेवू नका, म्हणजे तंबाखू म्हणा, दारू म्हणा, हे शक्यतो न केलेलं जास्त बरं. दुर्दैवाने कधी काही ड्रिंक वगैरे घेतलं तरी अतिशय नेग्लिजिबल याच्यामध्ये, म्हणजे काय असतं नॉर्मली काय आपण म्हणतो की नाही आय ड्रिंक ओकेजनली, पण हे ओकेजनली म्हणायला मग शेवटी यू स्टार्ट क्रिएटिंग ओकेजन्स टू हॅव अ ड्रिंक. तर ते सुद्धा बरं नाही आहे. पण थोड्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे तंबाखू हे सरासर विष आहे कुठल्याही पद्धतीमध्ये. म्हणजे तुम्ही मशेरी म्हणा, तुम्ही तंबाखू खाणं म्हणा, स्मोकिंग म्हणा, नाशिपूड म्हणा, कुठल्याही पद्धतीने तंबाखू, म्हणजे आज तुम्ही कुठले जादू जर कुणी जर केली आणि तंबाखू जगातून नाहीसा जर केला तर 40% कर्करोग नाहीशी होते, 40% रोग नाहीशी. डॉक्टर, मी असं ऐकलं होतं की तंबाखूच्या शेतीला सुद्धा कुंपण घातलेलं नसतं, कारण तिकडे गुरं जात नाही. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. तर त्याला जास्त काय करावं लागत नाही. तर तंबाखूचं जसं म्हटलं तसंच आता फार तिखट खाणारा, आता आंध्र प्रदेशमध्ये मिरच्या खातात, लाल मिरच्या वगैरे खातात, तिथं अन्ननलिकेचा कर्करोग खूपशा वेळेला आढळून येतो. कारण काय, डायरेक्टली ॲसिडिटीमुळे पोटाची जळजळ जी असते त्याच्यामुळे कर्करोग होण्याची फार शक्यता असते. तर असे खाण्याच्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आता 20-30 वर्षांपूर्वी हे साल्मन नावाचा जो फिश आहे ते जाळून खायचे जॅपनीज लोक. म्हणजे जे तळायचे ते एवढे तळायचे की ते काळसर पडायचा तो, त्याच्यानंतर ते खायचे. याच्यामुळे त्यांना पोटाचा कर्करोग खूप व्हायचा. त्यांनी खूप रिसर्च केला आणि त्यांनी मग फाइंड आउट केलं की या गोष्टीचं कारण म्हणजे हे आहे. त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं आणि त्याच्यानंतर आज त्यांच्याकडे पोटाच्या कर्करोगाचा इन्सिडन्स जो आहे वर्षाला जो होतो तो 1/10 झालेला आहे. पण आजही तुम्ही जर बघायला गेला कर्करोगाचा जे इन्सिडन्स आहे, किती लोकांना कर्करोग होतो, 1 लाखमधल्या 100 लोकांना अप्रॉक्सिमेटली कर्करोग होतो दरवर्षी आपल्या देशात. हेच प्रमाण तुम्ही जर पाश्चात्य देशात पाहायला गेला, अमेरिकेला पाहायला गेला, 398 ते 400 लोक. म्हणजे त्यांच्या जीवनशैलीमुळे, त्यांच्या जेवणामुळे, म्हणजे दारू म्हणा, तंबाखू म्हणा, जेवण म्हणा, त्यांचे ह्या सगळ्या गोष्टीमुळे 4 पटीने त्यांना कर्करोग जास्त होतो. पण तुम्ही जर पाहिलं, आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जर तुम्ही पाहिला, 100 स्त्रियांना जर कर्करोग झाला असेल अमेरिकेमध्ये, तर शेवटी यातल्या फक्त 20 ते 25 स्त्रिया ब्रेस्टच्या कर्करोगाला मृत्यूला दगावतील. आपल्या देशात 75% मृत्यूला त्यांचा मृत्यू होईल याच्यामध्ये. म्हणजे बायोलॉजिकली आपला जो डिसीज आहे हा फार ॲग्रेसिव्ह आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की लवकर स्टेजमध्ये, म्हणजे अर्ली स्टेजमध्ये आपल्या देशात डायग्नोसिस खूपशा वेळेला नाही होत. तिसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा किंवा फॉल्स, नाही मी फक्त नॅचरोथेरपी करणार आहे, मी ही पथी करणार आहे, मी ती पथी करणार आहे. सायंटिफिकली प्रूव्ड जो आपल्याकडे पद्धत आहे ट्रीटमेंट करायची ती पहिल्यांदा तुम्ही करा. त्याच्यानंतर तुम्हाला ताईत बांधायचं आहे, गंडा बांधायचा आहे, होम करायचा आहे, जे पाहिजे ते करा. पण स्टँडर्ड जी ट्रीटमेंट आहे ती पहिल्यांदा करून घ्या, त्याच्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही, हे मात्र लक्षात ठेवा. सर, तुम्ही आता आहाराविषयी थोडं बोलत, मला एक विचारायचं होतं की काही भाज्या, म्हणजे आपण शाकाहारी अन्नपदार्थांचा विचार केला तर काही भाज्या ह्या आपल्याला ठराविक सीझनमध्येच खऱ्या, आपल्या लहानपणी तरी ठराविक सीझनमध्ये मिळायच्या, आता त्या 12 महिने मिळत असतात.
मगाशी तुम्ही जेनेटिकली इंजिनियर्ड फूडचा विषय काढला, तर ह्या भाज्या पिकवण्यासाठी सुद्धा काही रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो का, आणि त्यांच्यामध्ये काही कर्करोगजनक पदार्थ असू शकतात का? म्हणजे टोमॅटो वगैरे फॉर दॅट एक्झाम्पल, मला एकाने म्हणजे असं माझ्या कानावर आलं होतं की त्यांनी मला टोमॅटो अजिबात खाऊ नका, ते विष आहे, कारण हे फक्त तुम्हाला हिवाळ्यातच मिळणारं ही फळभाजी आहे, इतर ऋतूमध्ये ते खाणं योग्य नाही. कन्व्हेन्शनल आपलं विजडम जर पाहिलं ना आपल्या संस्कृतीमध्ये, तर त्यावेळेला काय सांगितलं जातं की ज्या सीझनमधलं फ्रूट आहे किंवा भाजी आहे ती त्यामधली खाया, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही स्टोर वगैरे करून त्याच्यानंतर खायला जाऊ नका. कारण तुम्हाला जर आता हिवाळ्यामध्ये तुम्हाला टोमॅटो जर पाहिजे मिळू शकतो. आजसुद्धा तुम्हाला आंबेसुद्धा आता डिसेंबरमध्ये तुम्हाला आज तुम्ही जाऊन पाहिलं कुठेतरी खरोखर शोधलं तर तो आंबा वगैरे तुम्हाला मिळू शकेल. आता तो आंबा कसा मिळेल तुम्हाला? तो स्टोर्ड आंबा असतो, त्याच्यावर फॉस्फेटची पावडर घातलेली असते, त्याला फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. आता तुम्ही विचार करा की त्या आंब्यावर त्या फॉस्फेटमुळे त्या फ्रीजच्या याच्यामुळे काय परिणाम होईल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये खूपसे असे केमिकल चेंजेस जे होतील ते तुमच्यासाठी चांगले असणार नाही. पण तुम्हाला आता तुमच्या जिभेची जर एवढी जर चांगली इच्छा आहे की नाही मला आत्ताच्या आत्ता हे जर पाहिजे, तर मग तुम्हाला ती प्राईस भरावी लागेल. मग टेम्पररी तुमच्या सुखासाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य धोक्यामध्ये न घालणं हे फारच महत्त्वाचं ठरतं. डॉक्टर, अजिनोमोटो हा काय प्रकार आहे? म्हणजे असं एक गैरसमज आहे का समज आहे माहिती नाही की त्या हा एक कर्करोगजनक पदार्थ आहे जो चायनीज डिशेसमध्ये घातलेला आढळतो ॲडिटिव्ह म्हणून एक फ्लेवर येण्यासाठी. बरोबर, तो फ्लेवर येण्यासाठी आणि फार टेस्ट वगैरे ॲड करण्यासाठी अजिनोमोटो नावाचं केमिकल ते घातलं जातं चायनीज याच्यामध्ये. पण इव्हन दॅट इज टोटली बॅन्ड इव्हन इन म्हणजे स्टँडर्ड चायनीज रेस्टॉरंट आज अजिनोमोटो यूज करत नाही. ह्याच्यामुळे डेफिनेटली कर्करोग होतोय ही गोष्ट आहे. कर्करोगापेक्षा जास्त मोठी गोष्ट अशी आहे की खूपशा लोकांना याच्यामुळे ॲलर्जी होते, म्हणजे श्वासोच्छ्वासाला त्रास होतो, स्किन ॲलर्जी वगैरे होते. तर आपल्या याच्यामध्ये हे कलरिंग मॅटर्स वगैरे असतात. म्हणजे नाही आता आपण भाजी करतोय अगदी छानपैकी लालसर दिसायला हवी म्हणून त्याच्यामध्ये आपण केमिकल घालतो. तर ह्या गोष्टी न केलेल्या जास्त बऱ्या. तर हे जे ॲडिटिव्ज जे असतात ह्याच्यामध्ये थोडे अलाउड ॲडिटिव्ज आहेत. FDA म्हणजे फूडचे जे ऑथॉरिटीज असतात ते थोडे अलाउ करतात आणि थोडे अलाउ करत नाही. तर त्या लिस्टमध्ये आपण ते नाव कधीही पाहायला हवं. कारण काय FDA जे आहे इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन, आणि अमेरिकन म्हणा इंडियन ऑर्गनायझेशन्स म्हणा ते प्रत्येक गोष्टीला असं अलाउ नाही करत. पण आपला सेल वाढवण्यासाठी म्हणून दुर्दैवाने थोडे हॉटेलवाले वगैरे अजूनही हे सगळं यूज करतात. तर अशा गोष्टीचं सेवन न करणं हेच फार बरं आहे. म्हणजे सर्वसाधारण आपण कारणं बघितली तर त्याच्यामध्ये आहार आणि सवयी ह्या दोन गोष्टींचा आपण आता उल्लेख केला. मला आता तिसरं विचारायचं आहे की कर्करोगाच्या बाबतीत अनुवंशिकता हा एक भाग असू शकतो का? हो, अनुवंशिक म्हणा किंवा फॅमिलियल म्हणा. ह्याच्या आपण जसं बोलताना मी उल्लेख केला होता मगाशी की बाबा आपण दाबून ठेवूया, सांगायची गरज नाही. कर्करोग अनुवंशिक आहे का? 3 किंवा 4% लोकांमध्ये हा अनुवंशिक तुम्हाला आढळून येईल. तर अनुवंशिक म्हणजे काय की थोड्या फॅमिलीमध्ये जिथं जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी काही नसेल तर त्यांना तुम्हाला आढळून येतं नाही या वडिलांना झाला होता, मुलाला सुद्धा हा झाला आहे आणि काकांना सुद्धा झाला आहे. काय कॅन्सर झालेला आहे? नाही, तिघांनाही लंग कॅन्सर झाला आहे. काय करत होते तिघेही स्मोकर्स होते. म्हणजे तो काय अनुवंशिक कर्करोग नाही आहे. पण ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, ओव्हेरियन कॅन्सर म्हणा, काही वेळेला काय असतं की जेनेटिक एक ॲबनॉर्मॅलिटी असते. BRCA1 BRCA2 नावाचे जीन्स जे असतात त्या ॲबनॉर्मल असतात. तर त्या ॲबनॉर्मल असल्यामुळे जवळजवळ 70 ते 80% लोकांमध्ये म्हणजे एका वयानंतर त्या स्त्रीची कर्करोग होण्याची तिची जी पॉसिबिलिटी असते ती वाढत जाते. आणि त्याच्यामुळे काही वेळेला म्हणजे ते आपण एंजेलिना जोली नावाच्या अमेरिकन ॲक्ट्रेसने आपले दोन्ही स्तन काढून घेतले कारण तिच्या आईला आणि तिच्या मावशीला दोघांनाही कर्करोग झाला. आई वारली तिची आणि 50व्या वर्षी तिला कर्करोग झाला. मग तिने स्वतःची पहिल्यांदा जेनेटिक टेस्ट करून घेतली. त्याच्यामध्ये तिची जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी पॉझिटिव्ह होती. आता जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ असा नाही की बाबा तुम्हाला उद्या मरण येणार आहे. फक्त काय आहे की तुमची कर्करोग होण्याची शक्यता वाढते. कितीने वाढते? ब्रेस्ट कॅन्सर होण्याची तुमची शक्यता 50%ने वाढते 50 वयापर्यंत.
तर आज तुम्हाला समजा की 15 वर्षाच्या किंवा 20 वर्षाच्या मुलीचा तुम्ही चेकअप करून घेतला आणि तिला तुम्ही BRCA1 किंवा BRCA2 जर पॉझिटिव्ह निघाला तर तुम्ही तिला काय ॲडवाईस कराल? आता संबंध आयुष्य तिचं समोर आहे, तर तुम्हाला माहिती आहे की 50% तिचं शक्यता आहे, तर तिला तुम्ही एक सांगू शकता, लग्न करून घे, फॅमिली कंप्लीट करून घे, मुलं जी आहे तुला 1 म्हण 2 म्हण जी पाहिजे तितकी मुलं करून घे, आणि वयाच्या 50व्या आधी ब्रेस्ट तुझी दोन्ही काढा. तर आता ब्रेस्ट काढायची म्हणजे याचा अर्थ आज एकदम फ्लॅट ब्रेस्ट करायची काही गरज नाही आहे. तुम्ही आज रिकन्स्ट्रक्शन करू शकता आणि स्त्रीच्या एक्सटर्नल अपिअरन्समध्ये काहीही फरक पडत नाही, म्हणजे एकदम टोटली नॉर्मल असते. आणि त्याच्यानंतर ओव्हरीसुद्धा त्यावेळेला काढून, नाहीतरी 49-50 वर्षानंतर मासिक पाळी थांबते, तर त्याच वयाच्या वेळेला आपण तिच्या ओव्हरीज दोन्ही काढून तिला आपण मेनोपॉज देऊ शकतो. आणि असं जर केलं तर तिला कर्करोग होण्याची शक्यता फारच कमी होऊन जाते. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली काय आहे की फोरवॉर्न केल्यासारखं असं होतं. म्हणजे एका दृष्टीने हा शाप नाही आहे, हा ॲक्च्युली वरदान आहे. हो डॉक्टर, आता हा कर्करोग जो आहे त्याचं ठोस कारण अजून आपल्याला कळलं नाही आहे. म्हणजे कुठल्याही वयामध्ये कोणालाही तो कसाही होऊ शकतो, कुठल्याही अवयवामध्ये आपल्याला तो आढळून येतो. पण तरीसुद्धा एक मी विचारते की असं काही प्रतिबंधक असा उपाय की बाबा आता मला नाही होणार, मी माझ्यामध्ये इम्युनिटी आली, जसं काही आता रोगांच्या बाबतीत आपण केलेलं आहे की देशातून पूर्णपणे त्याचा आता समूळ नाश केलेला आहे, आपण उच्चाटन केलेलं आहे. तर कर्करोगाच्या बाबतीत असं आज अशा काही लसीकरण किंवा अशा काही उपाय आहेत का? बघा, कर्करोगापासून कुणालाही मुक्ती नाही. म्हणजे अगदी नवजात शिशूपासून ते 100 वर्षाच्या माणसाला सुद्धा कर्करोग हा होऊ शकतो. का होऊ शकतो याच्याबद्दल आपण थोडा उहापोह केलेला आहे. आता ह्याचं प्रिव्हेन्शन तुम्ही डेफिनेटली 100% करू शकता का? हे नाही होऊ शकणार. कारण काय, तो आपले स्वतःचे सेल्स आहेत ते आपल्याकडे ॲबनॉर्मल होत आहेत. पण थोड्या कर्करोगाची आपल्याला क्लिअर आयडिया असते. जसं की हेपॅटायटिस बी नावाचा एक व्हायरस डिसीज असतो ज्याच्यामुळे जॉन्डिस होतो लिव्हरमध्ये, आणि त्याच्यामुळे कर्करोगसुद्धा होऊ शकतो. तर तुम्ही हेपॅटायटिस बीचं जर वॅक्सिन दिलं आणि तो जर नाहीसा केला तर हेपॅटायटिसमुळे जो लिव्हर कॅन्सर होतो तो नाहीसा होईल. इजिप्तमध्ये जवळजवळ दरवर्षी 6000 लोकांना लिव्हर कॅन्सर व्हायचा आणि युरिनरी ब्लॅडर कॅन्सरसुद्धा व्हायचा एकाच कारणामुळे. तर त्यांनी वॅक्सिनेशन सुरू केलं आणि आज हे दोन्ही रोग तिकडचे नाहीसे झालेले आहेत. हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशन, त्याच्यामुळे आपल्याला स्टँडर्ड वॅक्सिनेशनमध्ये हेपॅटायटिस बी हे वॅक्सिनेशन ठरवलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा जो आहे म्हणजे युट्रस, सर्वायकल कॅन्सर जे आपण म्हणतो, यात जवळजवळ 60% कॅन्सर जे आहेत हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे हे होतात. तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरससाठी एक वॅक्सिन आहे, तर ते वॅक्सिन आपण ते देऊ शकतो. तर त्याच्यामुळे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे जो होणारे जे कर्करोग आहेत ते नाहीसे होऊ शकते. कुठल्या वयात द्यायचं असतं ही जी वॅक्सिन आपण देतो ते 9 ते 14 वयामध्ये, म्हणजे सेक्शुअली ॲक्टिव्ह होण्याच्या आधी. आपले हे वेस्टर्न स्टँडर्ड आहे, आपल्याकडचं जवळजवळ 9 ते 20पर्यंत जर दिलं तर चालेल त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट अशी, आता हे आपण वॅक्सिन म्हणजे काय आहे ॲक्च्युली, तर आपण आता एक्सटर्नल ट्रीटमेंटबद्दल सगळं बोललेले आहोत की कर्करोग झाला तर आपण ऑपरेशन करू, इंजेक्शन देऊ, रेडिएशन देऊ, हे सगळं. तर आपले स्वतःचेच ते सेल्स आहेत, म्हणजे आपल्याकडे स्वतःकडेच टेररिस्ट आहेत. आता तुम्ही पाहिला की आपल्या देशामध्ये टेररिस्टना हँडल करण्याची काय व्यवस्था आहे. तर पहिल्यांदा लोकांना ऑब्झर्व केलं जातं. कोणालाही असं संशयी जर वाटला कोण असा तर त्याची जी हिस्ट्री आहे, त्याचा बायोडेटा जो आहे तो पहिल्यांदा आपल्या पोलिसाकडे जातो, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर मोठा टेररिस्ट वगैरे असेल तर मग तो आर्मीकडे जातो. तसंच आपल्या देहात सुद्धा एक व्यवस्था आहे की टी सेल लिम्फोसाइट्स नावाचे जे असतात, ते किलर लिम्फोसाइट्स वगैरे जे असतात ते हे असे पोलिसी सेल्स असतात जे त्या ॲबनॉर्मल सेल्सची डिटेल्स आपल्या हातात घेतात, त्यांना मग मारण्यासाठी एक अशी व्यवस्था वगैरे तयार करतात. आणि असे कुठलेही सेल्स जर दिसले त्यांना, म्हणजे आणि त्यांची आयडेंटिफिकेशन म्हणजे आपल्या पोलिसांचं आणि त्यांचं आयडेंटिफिकेशन असे त्यांचं कच्चं असत नाही, कमकुवत असत नाही, चांगल्या सेल्सला ते मारत नाही. तर त्याप्रमाणे ते आयडेंटिफाय करून त्या सेल्सला ते मारू शकतात. तर मग ह्यांची जी ॲबिलिटी आहे, टी सेल लिम्फोसाइट जी ॲबिलिटी आहे ती आपण जर वाढवली, इम्युनिटी स्ट्रेंथ जर वाढवली,
कशी वाढवायची, तर आपण त्या वॅक्सिन त्यांना जर दिलं, त्या वॅक्सिनमध्ये जे ट्युमर कॅरेक्टर्स जे आहेत, वेगळे वेगळे ट्युमर कॅरेक्टर्स जर फीड करून आपल्या स्वतःच्या टी सेल लिम्फोसाईट्सना जर दिले तर ते एवढे स्ट्रॉंग होतील की ते मग शरीरात कॅन्सर सेल्सना वाढायला देणार नाही. आत्ता म्हणजे काल हे वॅक्सिन क्लिनिकल ट्रायल्सला, म्हणजे त्यांनी नॉर्मली काय असतं, हे सगळे प्रयोग जे असतात हे न्यूड माईसवर वगैरे केले जातात, म्हणजे उंदरावर केले जातात. त्याच्यानंतर एका लेवलला ते सक्सेस तुम्हाला ज्यावेळेला मिळतं तर त्याच्यानंतर मग मनुष्यावर प्रयत्न करायला, म्हणजे प्रयोग करायला आपल्याला परमिशन मिळते. कालच्या दिवशी असले वॅक्सिन ट्राय करण्यासाठी एक परमिशन US FDAने आता अलाव केलेली आहे. आणि दिस विल बी द फर्स्ट वॅक्सिन. जर सक्सेसफुल झालं तर पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला ते कळू शकेल की आपल्याला असं वॅक्सिन मिळू शकेल. त्याच्यामुळे आपल्याला प्रतिबंध असा थोड्याफार प्रमाणात आपण करू शकतो. पण आज तागायत मात्र ह्याला प्रतिबंध हा शब्द याच्यावरती फुल जे म्हणताय तुम्ही, असं काही नाही. रसिको, आपल्या इकडे मागे डॉक्टर संजय ओक येऊन गेले होते. मला त्यांच्या काही ओळी इथे आठवतात, मी सांगू इच्छिते. ते असं इथे या कट्ट्यावर बसूनच म्हणाले होते की लाईफ डज नॉट प्रोव्हाइड विथ गॅरंटीज ऑर वॉरंटीज, इट जस्ट प्रोव्हाइड्स यू पॉसिबिलिटीज अँड अपॉर्च्युनिटीज. बरोबर. डू नॉट मिस देम, मेक बेस्ट ऑफ युअर लाईफ, चेंज युअर थॉट्स अँड यू विल चेंज द वर्ल्ड. सो म्हणजे आपण स्वतः जे मगाशी तुम्ही सांगितलं, स्वतःच्या शरीराशी संवाद साधला पाहिजे. आपण आपलं स्वास्थ्य हे नक्की टिकवू शकतो. आपलं शरीर, आपलं मन, आपला श्वास, आपलं सभोवतालचं वातावरण याचं जर का भान ठेवलं तर ते आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. एनिवे डॉक्टर, हा जो कॅन्सर हा शब्दच एकतर आपल्याला काळजाचा ठोका चुकवणारा आहे. एखादी दाट व्यक्ती कशी एखादी व्यक्ती कशी दाट परिचय झाला तरीसुद्धा आपल्याला ती अगम्यच राहते, तशीच ही थोडीफार व्याधी आहे असं आपल्याला म्हटलं तर ते काही चुकीचं नाही. थोडीफार गूढ, थोडीशी तरेवाईक, अनाकलनीय. त्यामुळे का झाला, कशाला झाला, मलाच का झाला, हे सगळं आता जाऊ दे. आपल्याला परमेश्वराने डोळेसुद्धा पुढे दिलेले आहेत. तेव्हा आता पुढे काय करायचं, डॉक्टर याविषयी आता आम्हाला सल्ला द्या की तुमच्याकडे जेव्हा असा एखादा पेशंट येतो, सगळ्या टेस्टची जाड फाईल घेऊन तुमच्याकडे येतो, थोडासा घाबरलेला असतो, खचलेला असतो, त्याचे नातेवाईक चिंताग्रस्त असतात, तर ही सगळी परिस्थिती तुम्ही कशी हँडल करता? बघा, आता तुम्ही जे उदाहरण दिले ना हे एकदम कॉम्पोजिट आहे. म्हणजे एका दृष्टीने रोग्यासाठी काय आपण करू शकतो, नातेवाईकांना काय आपण ॲडवाईस करू शकतो, ज्यांना झालेलं नाही आहे त्यांना आपण काय ॲडवाईस देऊ शकतो, अशा अनेक पातळीवर या आपण फक्त रुग्ण आणि त्याचे नातेवाईक, रुग्णाला जे आपण आहे ना, पहिल्यांदा आपण त्यांना धीर द्यावा लागतो की तुम्ही स्वतः खंत करायची काही गरज नाही आहे. कारण कुठलाही डिसीज असू दे, कुठल्याही स्टेजमध्ये येऊ दे, आपण काही ना काही त्याला आपण करू शकतो. म्हणजे जर इफ वी कांट रिअली ॲड डेज टू द लाईफ, वी कॅन डेफिनेटली ॲड लाईफ टू द डेज. ही गोष्ट नक्कीच आहे. आणि आज जसं मी म्हटलं की 80% रुग्णांना आपण काही ना काही डेफिनेटली त्यांचं लाईफ आपण प्रोलॉंग करू शकतो आणि अगदी म्हणजे छान प्रॉडक्टिव्ह वेमध्ये आपण त्यांचं ट्रीटमेंट करू शकतो. खूपशा वेळेला माणूस खचतो की बाबा माझ्या आता एवढा लांब माझा प्रवास आहे, आता कसा मी ऑपरेशन करून घेईन, कसा मी त्यातून बाहेर पडेन वगैरे. त्यावेळेला तुम्ही अशा अनेक क्लब्स आहेत. आता मॅस्टेक्टमी क्लब आहे किंवा कोलॉस्टमी क्लब आहे, ज्या पेशंटना कर्करोग झालेला आहे आणि जे त्यातून बाहेर पडलेले आहेत, असे लोकांचे क्लब्स आहेत. आणि हे अशा पेशंटना येऊन ते एनकरेज वगैरे करून त्यांना धीर वगैरे देऊ शकतात. ह्याच्यानंतर पेशंट नॅव्हिगेटर्स म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये असतात, जे त्यांना एक्सप्लेन करतात की बा आता तुम्हाला असे इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायचे आहेत, असं तुम्हाला ट्रीटमेंट करून घ्यायचं आहे, हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. माणसाला काय असतं, काही अनाकलनीय असेल ना, ज्यावेळी अनएक्सपेक्टेड असतं, त्यांना माहीत नसतं की पुढे काय अंधार दिसतो त्यांना, आणि त्या अंधाराची त्यांना भीती वाटते. ज्यावेळेला तुम्ही त्यांना प्रकाश दाखवाल ना की नाही हे असं आहे, असं होणार आहे, हे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, त्यावेळेला भीती खूपशा वेळेला त्यांची कमी होऊन जाते. तर हे एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की त्यांचे नातेवाईक जे असतात त्यांचा जो लॉजिस्टिक सपोर्ट म्हणा म्हणजे तो म्हणा, तर तो तुम्हाला जरा त्याच्यामध्ये थोडं लक्ष द्यावंच लागतं. खूपशा वेळेला काय असतं की आमच्याकडे पेशंट येतात,
ठाण्याला 80 वर्षाचे आजोबा असतात, तर ते येतात, त्यांना कर्करोग झाला असतो, त्यांचा एकच मुलगा असतो अमेरिकेला, तो अमेरिकेहून तो फोन करतो आणि त्याला कदाचित खंत वाटत असते, त्याच्यामुळे तो जरा ओव्हर ॲग्रेसिव्ह असतो. तर यांची भीती आणि त्याचा ओव्हर ॲग्रेसिव्हनेस आपण हा कॅल्क्युलेट करून त्यांना समजून घेतलेलं फार बरं. यावेळेला डॉक्टरने जर डिफेन्सिव्हली सांगून तुमचं तुम्ही बघून घ्या, मी असं करणार, हे असं करणार, हे फार चुकीचं ठरतं. तर आता एका दृष्टीने काय आमचा एक्सपिरियन्स आहे आणि स्टँडिंग जे आहे ना, तर थोडं आमचं कातडंसुद्धा थोडं जाड झालेलं असतं त्यामुळे, तर एका दृष्टीने त्याचासुद्धा आम्हाला थोडा फायदा होतो. पण एकच गोष्ट आहे, खूपशा वेळेला एक डॉक्टरने सुद्धा विचार करायला हवा की तो माणूस तुमच्या समोर बसला आणि तुम्ही या बाजूला बसलाय, ही फक्त देवाची करणी आहे. कदाचित ते सुद्धा उलटं होऊ शकलं असतं. तर हा विचार ज्या वेळेला तुम्ही डोक्यात ठेवून घेता त्यावेळेला तुमचे लेवल बरोबर जागेवर त्यावेळेला येते. तिसरी गोष्ट अशी की खूपशा वेळेला पेशंटला फायनान्शियली थोडे प्रॉब्लेम्स वगैरे असू शकतात. त्यावेळेला आम्ही काय करतो की आम्ही म्हणतो की ठीक आहे, तुम्ही ट्रीटमेंट ही अशी अशी होणार आहे, तुम्हाला तुमच्यातर्फे केवढं होऊ शकेल तुम्ही सांगा, मग आम्ही बघतो. मग काय आपल्या देशामध्ये दान करणारे म्हणा किंवा दुसऱ्याला मदत करणारे म्हणा खूपशे लोक आहेत. फक्त लोकांना काय आहे की क्रेडिबल ऑल्टरनेटिव्ह पाहिजे. म्हणजे त्यांना काय विश्वास नसतो की बाबा मी जर पैसे दिले हे कुठं जात आहेत पैसे, काय कोणतरी कसं खाऊन तरी जात नाही ना म्हणून. कारण असे लखपती म्हणा करोडपती यांचीच गरज नाही आहे. साधारण रस्त्यावरचा माणूससुद्धा तुम्हाला 1000, 2000, 5000ची मदत करून त्या पेशंटला मदत करून जातो. कारण आपलं जे कल्चर आहे ते एक दुसऱ्यांना मदत करायचं कल्चर आहे. पण हे म्हणत असताना मी एकच तुम्हाला आर्जवानी सांगू इच्छितो की दुसऱ्यांची मदत घेणं हे फारच चांगलं आहे, पण स्वावलंबन हे थोडं जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे आपला एक इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स तुम्ही जरूर करून घ्यावा आणि हे फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटच्या रिलेटिव्हला मी विचारतो की बाबा तुम्ही तुमचं इन्शुरन्स केलेलं आहे का. आता हे झालं कर्करोगाचं ट्रीटमेंट वगैरे ते आपण पाहू. समजा तुम्ही इथून बाहेर पडला आणि तुम्हाला पडला घसरून आणि तुम्हाला जर जॉईंट रिप्लेसमेंट झाली तर तुम्हाला कल्पना आहे किती खर्च येईल. त्याचे 5-10 लाख रुपयाचा खर्च आहे. तर तेवढा तुम्ही करू शकाल का. तर त्यांना त्यावेळेला समजतं. पण काय आहे खूपशा वेळेला काय आहे, संकट आल्यानंतर प्रत्येक जण हनुमान चालीसा वाचतो आणि संकट गेल्यानंतर परत तो विसरतो. तर ही गोष्ट जरा लक्षात ठेवणं फारच इम्पॉर्टंट आहे. तर कट्ट्याच्या माध्यमाने मी एकच गोष्ट सांगू इच्छितो लोकांना की मेडिक्लेम तुम्ही जरूर करून घ्या. आणि नाही पण मी मेडिक्लेम करायला गेलो होतो पण माझ्या इन्शुरन्सवाल्यांनी सांगितलं की तुमचं वय 65 आहे, आता होऊ नाही शकत. असं काही नाही आहे. ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे तऱ्हेचे पद्धती आहेत. तुमची जर कुटुंब आहे ना तर कुटुंबामध्ये कोणीही म्हणजे तुमचा अगदी 18 वर्षाचा नातू जरी असेल ना त्याच्या नावावर पॉलिसी होऊ शकते आणि त्याच्या मागे 13 नावं लागू शकतात. एका फॅमिलीमधली 13 नावाची पॉलिसी बनू शकते. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातला 13वा माणूस हा 80 वर्षाचा सुद्धा असू शकतो. त्याला तेवढंच इन्शुरन्सची हे मिळते. ह्याच्या पलीकडे मग आपण जे म्हणतो ना की हेल्दी लिव्हिंग करा, थोडा एक्सरसाइज करा, जास्त ओव्हरवेट होऊ नका. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर, आपण एक ऑन्को सर्जन आहात. तर जेव्हा तुम्ही शस्त्रक्रिया करायला सुरुवात करता, जेव्हा ते ओपन करता, म्हणजे थिअरीमध्ये जे वाचलं ते आणि प्रत्यक्षात जे दिसतं याच्यात मला वाटतं जमीन अस्मानाचा फरक असेल. तर एक ऑन्को सर्जन आणि जनरल सर्जन याच्यात काय फरक आहे. म्हणजे जसे यांची सर्जरी म्हणजे इतकी क्लीन असायला पाहिजे की ती एकही मस्तिकोर पेशी तिथे न ठेवता ती सर्जरी पूर्ण झाली पाहिजे, तरच ती सक्सेसफुल सर्जरी असं आपण म्हणतो. तर काय विशेष असं काय स्किल तुम्हाला वापरावं लागतं. बघा, कॅन्सर सर्जन म्हणजे असं काही सुपर ह्युमन असत नाही. प्रत्येकाची लाईन वेगळी वेगळी असते. आज तुम्ही माझ्याकडे एक मोतीबिंदूचा जर पेशंट आणला आणि मला जर ऑपरेशन करायला सांगितलं, कदाचित मी त्या माणसाचा डोळा काढू शकेन पण तो मोतीबिंदू काढू नाही शकणार, कारण ती स्पेशालिटी माझी नाही आहे. तर एक काय आहे की तुम्ही रोगाला समजून त्याच्या पद्धतीने त्याप्रमाणे ट्रीटमेंट करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. तर जनरल सर्जनने केलेली सर्जरी आणि कॅन्सर सर्जनने केलेली सर्जरी त्या रोगासाठी खूपशा वेळेला वेगळ्या वेगळ्या पद्धतीची ठरू शकते आणि एवढी वेगळी ठरू शकते की तुमचा रिझल्टच बदलून जातो. म्हणजे कधी वेळ आपल्याला असं समजून येतं की ही केस खराब झालेली आहे. तर तुम्ही कुठल्याही आज मुंबईमध्ये
तुम्ही स्पेशालिस्टकडे जाणं ह्याच्यामध्ये काही फार मोठं अनाकलनीय गोष्ट अशी नाही आहे. तुमचे स्पेशालिस्ट तुम्हाला कुठं पाहिजे तिथं मिळू शकतात असे. आणि याच्या पलीकडे तुम्ही स्वतःच गुगलमध्ये रिसर्च करू शकता की कोण चांगलं आहे कोण नाही आहे वगैरे. फक्त स्वतःची ट्रीटमेंट तुम्ही गुगलप्रमाणे करू नका, एवढीच माझी विनंती तुम्हाला आहे. ह्याच्या पलीकडे अशा खूपशा लाईन्स आहेत. म्हणजे आता योगा तुम्ही म्हणत होता, की आपण योगाबद्दल बोलवतो, योगा म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणा, याच्यामुळे काय कर्करोग काय कमी होऊ शकतो का, काही स्पॉन्टेनियस रिग्रेशन होऊ शकतं का, काय मॅजिक होऊ शकते का, काय असा चमत्कार होऊ शकतो का. बघा, चमत्कार होणं हे आपण आपल्या आता इतके लोक आपण बसलेलो आहोत तिथं, किती लोकांनी आपण चमत्कार पाहिलेला आहे. चमत्कार मी तरी कधी पाहिलेला नाही आहे. पण चांगलं जर आपण म्हणजे योगा केलं किंवा चांगला एक्सरसाइज जर केला तर त्यामुळे आपल्याला जी ॲबिलिटी आहे हा शॉक सहन करण्याची, ट्रीटमेंट सहन करण्याची, त्या ट्रीटमेंटच्या साईड इफेक्टमधून बाहेर येण्याची जी शक्ती आहे ना, ही वाढत जाते. तर त्यामुळे आपल्याला हे योगा म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणा, चांगलं राहणं, ह्या गोष्टी करणं फार जरुरीचं आहे. म्हणजे शरीर आणि मन यांचा इतका जवळचा संबंध आहे की शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे. रसिको, आपल्याकडे आज जे डॉक्टर आलेले आहेत त्यांची एक खास गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे की थोरॅकोस्कोपिक सर्जरी भारतामध्ये पॉप्युलर करण्यामध्ये त्यांचा पहिला नंबर येतो. तर डॉक्टर, थोरॅकोस्कोपिक सर्जरी किंवा आता पुढे जाऊन जी आपण रोबोटिक सर्जरी म्हणतो, हे एक्झॅक्टली सर्जरीचे काय प्रकार आहे थोडक्यात आम्हाला जरा उत्सुकता म्हणून सांगा. आणि तुम्ही पहिला स्काल्पेल केव्हा हातात धरलं होतं आणि तेव्हा कुठली सर्जरी केली होती, तिथपासून ते आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास एक थोडक्यात. मी MBBS जे आहे ते 1976ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हुबळीमध्ये केलं. त्याच्यानंतर 1978मध्ये मी पहिली सर्जरी केली होती. म्हणजे सुरुवातीला तुम्ही त्यावेळेला तेवढे तरुण असताना, 20-22 वर्षाचे असताना तुम्हाला कोण सर्जरी देणार नाही. तुम्ही ज्यावेळेला असिस्ट कोण ना कोण सिनियर सर्जन तुम्हाला करतच त्यावेळेला. तर ब्रेस्ट सर्जरी मी केली होती त्यावेळेला, ते मला लक्षात आहे. आणि तो पेशंट बरा होऊन घरी गेला होता हे सुद्धा लक्षात आहे. थोरॅकोस्कोपी, आता प्रत्येकाला माहिती असते की गॉल ब्लॅडर जर काढायचं तर लॅप्रोस्कोपी सर्जरी नावाची सर्जरी असते. म्हणजे दुर्बिणीने आपण छोटे छोटे छेद करतो आणि त्याप्रमाणे त्यातूनच आपण तो रोग किंवा तो विभाग आपण काढून टाकतो. तर तसा आपल्याला छातीमध्ये जर सर्जरी जर करायची असेल तर थोरॅकोस्कोपी या पद्धतीने आपण सर्जरी करतो. याच्या स्पेसिफिक इंडिकेशन्स असतात. छोटी गाठ असायला हवी, त्याच्या ॲक्सेसिबल पाहिजे, त्याच्या आसपास कुठले महत्त्वाचे ब्लड प्रायमरी स्टेजमध्ये किंवा इव्हन ॲडव्हान्समध्ये सुद्धा. पण छोटी गाठ जर असेल तर आपण ती काढू शकतो थोरॅकोस्कोपीमध्ये. कारण काय की पोटावर जर कापलं ना तर तो स्कार जो असतो तो तेवढा पेनफुल राहत नाही. पण छातीच्या रिब्समध्ये जर आपण कापलं तर हा जो स्कार असतो तो वर्षानुवर्ष तो पेनफुल राहतो. तर त्याच्यामुळे थोरॅकोस्कोपी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईन ऑफ ॲक्शन. तर मी थोरॅकोस्कोपी 1982 पासून चालू केली. 1984 साली माझं पहिलं पब्लिकेशन आलं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर 1995 नंतर ॲक्च्युली अमेरिकेमध्ये वगैरे ती पॉप्युलर व्हायला लागली. तोपर्यंत आम्ही ऑलरेडी इथं चालू केली होती. तर पण आपल्या देशामध्ये खूपशी अशी संशोधनं होत आहेत ज्याचा उहापोह होत नाही, त्याला तेवढं मोठं महत्त्व मिळत नाही आहे. कारण काय, आपण अजूनही वर्ल्ड स्टँडर्डच्या वर्ल्ड लिटरेचरवर आपण अजूनही तेवढे उभारलो नाही आहेत. हळूहळू गोष्टी बदलत आहेत पण ते होईल, हळूहळू होत जाईल. रोबोटिक सर्जरी होत आता सेम सर्जरी जर तुम्ही छोट्या ओपनिंगमधून रोबो म्हणजे काय, एक मशीन असतं. त्या मशीनला तुम्ही कमांड देऊ शकता आणि तुम्ही ॲक्च्युली काय की पेशंटच्या बाजूला मशीन लोड होतं आणि त्याचे 3 इन्स्ट्रुमेंट किंवा 4 इन्स्ट्रुमेंट शरीरात जातात आणि ती इन्स्ट्रुमेंट तुम्ही बाजूला बसून, म्हणजे अक्षरशः एक चहा किंवा कॉफी पित असताना तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंट कंट्रोल करू शकता. आणि एक दुर्बीण असते, ते दुर्बिणीने तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आतमध्ये एक्झॅक्टली काय चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही कंट्रोल करून
ती गाठ आपण काढू शकतो. शरीराच्या ज्या भागात आपला हात पोहोचू शकत नाही तिथे तुम्ही रोबोटिक सर्जरी करू शकता. मला असं विचारावंसं वाटतं की आपुलकी हा उपाय एक हमखास उपाय, असा कधी तुम्हाला अनुभव आलाय का? म्हणजे तुमचे पेशंटशी असलेले संबंध, म्हणजे आपण असं म्हणतो ना की डॉक्टरचं बोलणं ऐकल्यानंतरच 50% रोग हा बरा झाला पाहिजे, तर तुम्हाला कधी असा काही अनुभव आलाय का? नाही, रोग ऑटोमॅटिकली कम्प्लिटली बरा होत नाही. फक्त काय त्याची ती सिच्युएशन फेस करण्याची त्याची जी कॅपेबिलिटी जी असते, क्षमता जी असते ती वाढते. एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या वेळेला ट्रीटमेंट करता त्यावेळेला रोगाची ट्रीटमेंट नाही करत, तुम्ही पेशंटची ट्रीटमेंट करता. तर त्यावेळेला आपलं मोठेपण दाखवून किंवा कुणाला अरेरावी करून वगैरे तुम्ही कधी त्यांची ट्रीटमेंट करू शकत नाही. जसं मी म्हटलं ना की तो तिथं बसला आहे आणि मी इथं बसलो आहे, हा फक्त प्रारब्धाचा भाग आहे. आणि हे ज्या वेळेला तुमच्या मनात येईल ना त्यावेळेला तुमची वागणूक 99% बरोबर होऊन जाईल. दुसरी गोष्ट अशी की खूपशा वेळेला आपण पाहतो की त्याच्या मनातून काय होत असेल, काय जात असेल. दुर्दैवाने काय आहे की पाश्चात्य हेमिस्फिअरमध्ये जे आपण पाहतो कर्करोग केव्हा होतो, त्यांना 60, 70, 80 या वयामध्ये त्यांना कर्करोग होतो. आपल्या देशामध्ये 40, 50, 55मध्ये कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे. आता तुम्ही पाहिलं की 40-50 वर्षाचा जर पुरुष तुमच्या समोर आला तर बायको तरुण आहे, मुलं लहान आहेत आणि ती मुलं त्याच्यावर अवलंबून आहेत, म्हणजे ती फॅमिली कम्प्लिटली शेकन अप असते. असल्या वेळेला तुम्ही त्याचा हात धरून त्याला जर मदत केली आणि त्याला ह्या प्रसंगामध्ये ह्याचा फेस करायला जर तुम्ही त्याला जर हेल्प केली तर हे फारच महत्त्वाचं ठरतं. आणि शेवटी मला असं वाटतं की त्यांनी शेवटी जो आशीर्वाद दिलेला असतो ना, हा फार मोठी गोष्ट असते. डॉक्टर, आपण ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता बरोबर, तर त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही पॅथी आहेत त्याचा समजा का तुम्हाला पेशंटने विचारलं मी हे आयुर्वेदाचे हे औषध आहे, नॅचरोपॅथीमध्ये हे दिले, त्याचा मी अवलंब करू का, तर त्याच्यावर तुमचं काय मत असतं? बघा, ॲलोपॅथी आपण कशासाठी आपण प्रॅक्टिस करतो, कारण ॲलोपॅथीमध्ये आज तुम्हाला जर कुठलीही सर्जरीची लाईन करायची आहे, कुठली ट्रीटमेंट करायची आहे, कुठली किमोथेरपी करायची आहे, तर तुम्ही मनमानी करू शकत नाही. त्याला प्रूफ पाहिजे. हे प्रूफ कसं येतं? हजारो लोकांना ती ट्रीटमेंट दिली गेलेली असते, त्याच्यानंतर रिझल्ट्स त्याचे डॉक्युमेंट होतात आणि कुठल्या पद्धतीने मॅक्झिमम तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील हे सगळं डॉक्युमेंट होऊन त्याप्रमाणे त्याची रँकिंग येतं, त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट केली जाते. तर ही जी पद्धत आहे ही दुसऱ्या पथीमध्ये झालेली नाही आहे अजूनही. आयुर्वेदामध्ये म्हणा, होमिओपॅथी म्हणा, तर आता होमिओपॅथी तरी टोटली कंडेम झालेली आहे वेस्टर्न ॲटमॉस्फिअरमध्ये. तर ते म्हणतात की होमिओपॅथी तुम्ही दिलं तर इट्स ऑलमोस्ट लाईक डुईंग अ फ्रॉड. मी त्या हद्दीपर्यंत जाणार नाही आहे. पण कॅन्सर हा जो रोग आहे याला आयुर्वेदाने किंवा होमिओपॅथीने, युनानीने कुठल्या पद्धतीने क्युअर झालेलं आजपर्यंत मी पाहिलेलं नाही आहे. म्हणजे मी 1977 पासून 76-77 पासून आजपर्यंत मी कुठल्याही रोगाला कॅन्सर पेशंटला त्याच्यामुळे क्युअर झालेलं हे पाहिलेलं नाही आहे. पण खूपशा वेळेला काय असतं, लोकांचा एक विश्वास असतो की नाही माझे आजोबासुद्धा होमिओपॅथी करायचे किंवा आयुर्वेदा करायचे आणि मी हे करू का. तर माझं फक्त एकच उत्तर असतं की स्टँडर्ड जी ट्रीटमेंट आहे ती कंप्लीट करून घ्या आणि याच्या पलीकडे तुम्हाला जे काय करायचं आहे. खूपशा वेळेला आम्ही रिसर्च करायचो, हे पोद्दार कॉलेज जे आहे त्याच्याबरोबर आम्ही रिसर्च करायचो आणि आम्हाला आढळून आलं की त्यांची थोडी मेडिसिन्स जे आहेत ते जर दिलं तर ॲनेस्थेशियाहून रिकव्हरी होताना म्हणा, किमोथेरपीच्या रिकव्हरीमध्ये म्हणा, त्यावेळेला त्यांना या लोकांना मदत होते. पण कॅन्सर क्युअर होत नाही. त्यामुळे तर कुठं ना कुठं त्याचा रोल आहे, पण कॅन्सर क्युअर सायंटिफिक बेस आहे. सायंटिफिक बेस आहे. उपचार पद्धतीमध्ये जेव्हा एखादी बुद्धिगम्य अशी विचारसरणी असते तेव्हा ते प्रत्येकाच्या मनाला सुद्धा पटतं आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाला पटते तेव्हा तिचाच शरीर स्वीकार करत असतो आणि त्याच्यामुळेच रोग बरा होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आणि म्हणूनच असं आपण म्हणतो की जेव्हा कुठलाही तुम्ही उपचार करून घेत असाल तेव्हा पूर्ण श्रद्धा तुमची असली पाहिजे, मनापासून तुम्हाला स्वतःला कन्व्हिन्स झालेलं असलं पाहिजे, तरच त्याचा तुमच्या शरीरावरती चांगला परिणाम होऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही जेव्हा पेशंटला समजावता तेव्हा तुमच्या म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द किंवा तुम्ही चिठ्ठीवर खरडलेलं प्रत्येक औषध हे संजीवनी समजून रुग्णाचे नातेवाईक असं
हनुमानाच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न करतात आणि कर्जाचा डोंगर त्यांच्या माथ्यावर येतो. मगाशी तुम्ही उल्लेख केलात इन्शुरन्सचा. आता परवाच बजेट आलं, त्याच्यामध्ये सरकारने सुद्धा म्हटले की गरीब कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये ते इन्शुरन्स करून देणार आहेत. तर हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? हे पुरेसं आहे का? किंवा याच्या व्यतिरिक्त एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अशी काही सोय आहे का की जिथे गरिबांना जी अतिशय महागडी अशी औषधं असतात कर्करोगाची, की त्या एक आदिवासी तुमच्याकडे आला समजा, तर त्याला पूर्णपणे फ्री ट्रीटमेंट तुम्ही दिली, अशी काही सोय कुठे? आम्ही दिलेले आहेत, अशा ट्रीटमेंट दिलेले आहेत. पण जेवढं आम्हाला आम्ही करू इच्छितो तेवढं करू शकत नाही. कारण काय, शेवटी सगळ्या गोष्टीचं नाटक होतं, पैशाचं नाटक होत नाही. इन्स्टिट्यूटला जिवंत राहायला एक मिनिमम लेवलला इन्कम त्याची गरज असते. तर नो प्रॉफिट नो लॉसवर त्याप्रमाणे ती इन्स्टिट्यूटशी जगू शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं की टाटा हॉस्पिटलमध्ये जवळजवळ फ्रीमध्ये ट्रीटमेंट होते, कारण 400 कोटी दरवर्षी सेंट्रल गव्हर्नमेंट तिथं सबसिडी देते. एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये अशी सबसिडी नाही आहे. पण आमची एक धर्मादायी अशी संस्था आहे, एशियन कॅन्सर फाउंडेशन. तर या फाउंडेशनमध्ये दरवर्षी आम्ही प्रोग्रॅम वगैरे करून थोडे पैसे आम्ही त्याच्यामध्ये गोळा केलेले आहेत. त्याचे इंटरेस्टमधून आम्ही सबसिडी वगैरे देतो आणि त्या पेशंटला आम्ही म्हणजे आमचे काही चार्ज करत नाही. डॉक्टर लोक कोणीही चार्ज करत नाही. बेडचे चार्जेस होत नाहीत, कारण नाहीतरी काय, तो बेड तिथं असतोच. पण ज्या औषधाचे चार्जेस वगैरे असतात ते धर्मादाय संस्थेप्रमाणे तिथून येतात किंवा लोकसुद्धा मदत करतात त्याप्रमाणे. पण आता तुम्ही दरवर्षी आम्ही जवळजवळ 5-1 हजार पेशंट आम्ही नवीन कॅन्सरची ट्रीटमेंट आम्ही करतो. तर यातून 5,000 मधले जर तुम्ही पर्सेंटेज पाहिलं तर 5%पेक्षा जास्त आम्ही फ्रीमध्ये देऊ शकत नाही. कारण काय की जसं म्हटल्यासारखं की सगळ्या गोष्टीचं नाटक होतं, पैशाचं नाटक होऊ शकत नाही. आणखीन एक मला विचारायचं आहे की एक 1.5 वर्षापूर्वी असं वाचनात आलं होतं की नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने हार्ट सर्जरीमध्ये म्हणजे जेव्हा अँजिओप्लास्टी केली जाते तेव्हा त्याच्यासाठी जे स्टेंट वापरतात त्या स्टेंटच्या प्राइसेस एकदम 75% खाली आणल्या होत्या. तसं समजा जर का तुमच्या ऑन्कॉलॉजी ड्रग्सविषयी झालं, कर्करोगासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किमतींवर जर का निर्बंध ठेवला, तर ॲज अन ऑन्कोसर्जन, ॲज अन डायरेक्टर ऑर ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट, तुम्ही ह्याचं स्वागत कराल की तुम्ही याला विरोध कराल? ॲज अन ऑन्कोसर्जन आय डेफिनेटली वेलकम इट. म्हणजे अक्षरशः 0 प्राइसिंगवर जर ते आणलं तर त्यांचं पेशंटचं कल्याण होईल, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. पण ज्या वेळेला तुम्ही इन्स्टिट्यूट चालवता त्यावेळेला तुम्हाला आज समजा जनरल वॉर्डमध्ये आज एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये 1200 रुपयेमध्ये तुम्हाला बेड मिळतो. तो बेडमध्ये म्हणजे काय, एअर कंडिशन वॉर्ड आहे, नर्स आहे, 5 वेळा जेवण दिलं जातं, म्हणजे ब्रेकफास्ट लंच हे ते वगैरे, आणि बाकीची मेडिकल केअर वगैरे दिली जाते. तुम्ही ॲक्च्युअल कॉस्ट जर पाहिलं, त्या बेडचा जो कॉस्ट पाहिला तर 8,000 रुपये पर डे आहे, दिला जातो 1200 रुपयाला. म्हणजे हा जो डिफरन्स आहे हा कुठून येतो? हा मेडिसिनमधून येतो, हा सर्जिकल चार्जेसमधून येतो आणि हा बाकीच्या डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमधून येतो. म्हणजे तुम्हाला ॲट कॉस्ट जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही ॲट कॉस्टला देऊ शकत नाही. जसं आता तुम्ही पहा की चहा बनवायचा खर्च एखाद्या शेट्टीच्या हॉटेलमध्ये किंवा ताजमध्ये तेवढाच असतो, पण ताजमध्ये तुम्हाला 400 रुपयाला चहा पडतो, इथं 4 रुपयाला पडतो. कारण काय, ताज लुटतं का लोकांना? कोण म्हणत नाही तसं, पण त्यांना तेवढा मोठा एस्टॅब्लिशमेंट चालवण्यासाठी तेवढा मोठा खर्चसुद्धा त्यांचा जबरदस्त असतो, बरोबर. तर त्याचप्रमाणे हॉस्पिटललासुद्धा कुठं ना कुठं हे ॲडजस्टमेंट ही करावी लागते. तर हे मल्टिपल सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू जे आहेत ना, ते सगळं मिळून शेवटी हॉस्पिटल चालतं. त्याप्रमाणे आज तुम्ही बघा, आज काय झालेलं आहे, तुम्ही म्हटलेलं फार सुंदर तुम्ही उदाहरण दिलं की स्टेंटचा खर्च 30,000 रुपये झालेला आहे, बरोबर आहे. मला तुम्ही एक मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा एक IAS ऑफिसर किंवा एक माणूस ज्यांना स्टेंट लागलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी इंडियामध्ये स्टेंट घालून जातात. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं, म्हणजे रिव्हर्स मेडिकल टुरिझम आउट ऑफ इंडिया होणार नाही का? गेले सगळेच जात आहेत बाहेर, सगळेच जात आहेत बाहेर. आणि ते 1.5 लाख रुपयाचं स्टेंट, आता काय आहे, थोडी मेडिकेटेड स्टेंट असतात. स्टेंट म्हणजे काय आहे, स्टेंट अक्षरशः ते एक सिंगल वायर असते जी मोठी होते आणि जे ब्लॉक्ड आर्टरी जो असते ते ओपन ठेवतो.
तर ह्याला टेक्नॉलॉजिकली ॲक्च्युली तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर बघायला गेला तर 20,000-25,000 तेवढा त्याचा खर्च असतो. त्याच्यानंतर त्याला वायर घालायला वगैरे सगळं मिळून जवळजवळ 30,000 रुपयाचा ॲक्च्युअल त्याचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे. त्याच कॉस्टवर आज तुम्ही हे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं संशोधन जे आहे ना ते आता हे तुम्ही स्टेंट घातला त्याच्यामध्ये क्लॉट होऊ शकतो. तो क्लॉट होऊ नये याच्यासाठी तुम्ही मेडिकेटेड स्टेंट नावाचा नवीन प्रकार बनवलेला आहे. म्हणजे काय ते हळूहळू थोडं मेडिसिन रिलीज करत राहतं. पण ही टेक्नॉलॉजी जी आहे हा रिसर्च करायला कोट्यानं कोटी खर्च आलेला आहे. तर तो खर्च निघावा म्हणून त्यांनी त्या स्टेंटची किंमत $1,00,000-1.25 लाख रुपयेपर्यंत ठेवलेली आहे. आता तुम्ही टकासेर भाजी आणि टकासेर खाजा जर ठेवलं तर मग ती अंधेरनगरीच होणार. त्याच्याशिवाय काही त्याला गत्यंतर नाही आहे. पण ॲट द सेम टाईम की खूपशा लोकांना असं जमत नाही 1.5 लाख रुपये देणं, $1.25 लाख देणं. म्हणून गव्हर्नमेंटने आपल्याला जसं समजतं तसं गव्हर्नमेंटने आपल्याला केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये काही फ्युचर नाही आहे. कारण काय की ज्यांना मेडिकेटेड स्टेंट लागतील त्यांना दुर्दैवाने $1.25 लाख मिळायच्या ऐवजी आज त्यांना $15 लाख खर्च करावे लागतील सिंगापूरला जायला. हा प्रॉब्लेम हा त्याच्यातला एक ड्रॉबॅक आहे. फारच मोठा गरिबांसाठी ही प्रशंसनीय योजना असेल. पण दोज हू कॅन अफोर्ड इट, ज्यांना परवडतंय ते नक्कीच बाहेर जाण्याचा विचार करतील. त्यांनी बुके ऑफ फ्लॉवर्स जसं असतं फ्लॉवर पॉटमध्ये वेगळी वेगळी फुलं असतात. प्रत्येकाची किंमत वेगळी वेगळी असते. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. हे असं त्यांनी गव्हर्नमेंटने अलाव करायला हवं होतं की तुम्ही कंट्रोल ठेवा थोड्या एरियामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही काही हे करायला जाऊ नका. पण ज्यांना खर्च करून चांगली गोष्ट घ्यायची आहे तर त्यांना ती घेऊ द्या त्याप्रमाणे. डॉक्टर तुम्ही आता म्हणजे मला आता असं विचारायचं की आता याच्या पुढची पिढी तयार करण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करताय? तुमचं कार्य पुढे चालू ठेवायचं, तुमची नीतिमूल्य जी आहे त्याचा आदर करायचा, अशी पुढची सर्जनची पिढी तुम्ही तयार करता आहात? हो, बघा टाटा हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणि एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा या टीचिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत. आमच्याकडे फेलोज आहेत, स्टुडंट्स आहेत, नेक्स्ट जनरेशन्स आहेत, ज्युनियर सर्जन्स आहेत जे आम्हाला मदत वगैरे करतात. ते कंटिन्युअसली आपली इंटरॅक्शन होत राहते. त्यावेळेला आम्ही मेडिकलमध्ये काय क्लार्किंग नावाचा एक प्रकार असतो. क्लार्किंग म्हणजे काय आहे की मेंटरशिप, गुरुकुल सिस्टीम जी असते ना त्याप्रमाणे आम्ही इंटरॅक्ट करत राहतो की कशी ट्रीटमेंट करायची, का करायची. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक फिलॉसॉफी ऑफ मेडिसिन नावाचा एक सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही 2 गोष्टी करू शकता. कुठली गोष्ट केलेली जास्त बरी पडते. कारण काय क्लिनिकल सिच्युएशनप्रमाणे, अफोर्डेबिलिटीप्रमाणे, फिटनेसप्रमाणे तुम्ही वेगळे वेगळे डिसिजन सेम सिच्युएशनमध्ये घ्याल. तर ते कसे घ्यायचे, काय घ्यायचे हे आम्ही कंटिन्युअसली टीचिंग आमच्याकडे चालू असतं. त्याप्रमाणे आमचे एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे ते आम्ही कोलॅबरेशन आमचं ओरिसामध्ये सुद्धा आहे, भुवनेश्वरला आहे एक इन्स्टिट्यूट, इथं बोरिवलीला सुद्धा एक आम्ही काढलेली आहे, नाशिकला एक सेंटर येत आहे. आणि हे सगळे ज्युनियर सर्जन्स इथं येतात. सर्जन म्हणा, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणा, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणा, इथं येतात. ते आमच्याबरोबर इंटरॅक्ट करतात, आमची फिलॉसॉफी ते पाहतात. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्युअसली इंटरॅक्टिंग करत राहतो. त्याप्रमाणे हे सगळं चालू असतं. म्हणजे या सर्जन कम्युनिटीमधून असे हिरे निवडायचे आणि त्यांना पैलू पाडायचं काम आपण. बघा कोणी जन्मजात हिरा असं कोणच असत नाही. मी स्वतः लहान गावातला आहे, धारवाडचा आहे. मी ज्यावेळेला मी MBBS करून आलो धारवाडची पॉप्युलेशन 70,000 होती. स्टेटमध्ये मी सेकंड मला रँक मिळाला सर्जरीमध्ये. पण त्यावेळेला दुर्दैवाने एका काही कारणामुळे सेन्सिटिव्ह इश्यू आहे तर त्याच्यामुळे मी काय म्हणायला जात नाही. तर त्याच्यामुळे मला तिथं ॲडमिशन मिळाली नाही कर्नाटका स्टेटमध्ये. म्हणून मी इथं आलो. आणि मुंबई नगरी हे सगळ्यांचंच माहेरघर आहे. तर तिकडे नाही. पण डॉक्टर आपण एवढं मोठं कार्य करून ठेवलंय की या आताच्या जी नवीन जनरेशन जी येते त्यांच्यासाठी असं टाऊन सुलाखून निघालेलं सोन्याचं कोंदण आता तयार आहे. फक्त पैलू अंगीकारण्याचं काम मात्र त्यांनी करून घेतलं पाहिजे आपल्यासारख्यांकडून. तरच मला वाटतं हेल्थ हा जो इश्यू मेजर इश्यू आहे विच इज अ फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन त्याच्या बाबतीत आपण काहीतरी भारत देशाने केलं आणि भारत हा एक प्रगत देश आहे असं आपल्याला म्हणतात. बघा डॉक्टर जर व्हायचं आहे ना तुम्हाला तर ह्याच्यासाठी एक सेपरेट मेंटॅलिटी लागते. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्विक फिक्स असं सोल्युशन काही असत नाही. ह्याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना ग्रंज वर्क म्हणजे तुम्हाला खरडे घाशी करायची
ती तयारी तुम्हाला पाहिजे. तुम्हाला आज काही मिळणार नाही. तुम्ही आज तुमची मास्टर तुम्ही IIT केलं, तुमचं MBA केला, तुम्हाला 1 कोटीचा सॅलरी उद्यापासून मिळते, हे असं मेडिसिनमध्ये नाही होत. 35-40 वर्षापर्यंत तुम्ही खरडेगाशी करत राहता आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला ज्ञान यायला लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला शहाणपण यायला लागतं. म्हणजे ही जी सैर आहे ही फारच लांबलचक सैर आहे आणि याच्यासाठी जर तयार नसेल ना तर तो माणूस चांगला डॉक्टर बनणं जरा कठीण जातं त्याला. डॉक्टर, देवावर आपला आहे विश्वास? म्हणजे शस्त्रक्रिया करायच्या आधी असं कधी तुम्ही प्रार्थना करता का की ग्रेस माय एक्सपर्टीज अँड हॅव मर्सी ऑन दिस पेशंट, किंवा आय ट्रीट हिम ही क्युअर्स, अशी कधी भावना? नाही, असं देवावर माझा विश्वास आहे हे तर आहेच. कारण काय की जोपर्यंत आपल्याकडे एक सुपर पॉवर कंट्रोल करते तोपर्यंत काहीच नाही होऊ शकत. पण प्रत्येक खेपेला प्रार्थना करून हे करायचं असं मी आजपर्यंत तरी कधी केलेलं नाही आहे. कदाचित मी करणार सुद्धा नाही. असं ह्याच्यामध्ये काही खास करायचंच नाही करायचं असं काही नाही. पण मला आजपर्यंत काही गरज भासलेली नाही. तुम्ही स्वतःचं काम प्रामाणिकपणे करत राहा आणि त्याप्रमाणे फळ मिळत जातं. एक गोष्ट आहे की फळ जे आपण जे म्हणतो ना, डॉक्टर तुम्ही रिस्क घ्याल का? हो, रिस्क डॉक्टर घेत नाही, पेशंट घेतो. तर फक्त काय आहे की एक इगो म्हणा किंवा एक ईर्ष्या म्हणा किंवा एक चांगला डॉक्टर जो असतो ना त्याला असं वाटायला पाहिजे की मी माझ्या पेशंटचं मी नुकसान होऊ देणार नाही, त्या पेशंटला मी माझ्या धोक्यात घालणार नाही. ही ज्यावेळेला तुम्हाला फिलिंग येईल त्यावेळेला तुम्ही तुमच्या रस्त्याच्या बाहेर जाल, खूपशे प्रयत्न कराल, एकदम फार हे त्रास स्वतःसाठी घेऊन सुद्धा त्या पेशंटला तुम्ही बरं कराल आणि ही फिलिंग तुम्हाला आतूनच येणार. मानसिक ताण कधी येतो मोठी सर्जरी झाल्यानंतर आणि मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता? नाही, सुदैवाने आहे ना, आपण ज्यावेळेला मी सुरुवात केली त्यावेळेला आमचे टीचर्स फार चांगले होते, मेंटरशिप. त्यांनी आम्हाला एकच फॉर्म्युला दिला होता. त्यांनी म्हटलं 66% ऑफ युअर लाईफ इज युअर प्रोफेशनल लाईफ. दॅट कॅनॉट गिव्ह यू टेन्शन. कारण जर तिथं जर गेला तर तू त्या दुसऱ्या दिवशी तू मरशील. तर म्हणून कुठलीही सर्जरी किती डिफिकल्ट असेल काही असेल तरी मी वाचतो वगैरे, त्याची तयारी वगैरे असते आधीपासून आणि त्याच्यानंतर 40 वर्षाचा आता अनुभव असल्यामुळे तेवढा तो प्रॉब्लेम येत नाही. तर सर्जरीमुळे असा ताण येत नाही. पण काही वेळेला असं पोस्ट ऑपरेटिव्हली ज्या वेळेला आम्हाला एक्सपेक्टेड जसा रिझल्ट, काही वेळेला खूपशा वेळेला लहान मुलामध्ये ज्या वेळेला आपण ऑपरेट करतो किंवा अतिशय वृद्धामध्ये आपण ज्या वेळेला ऑपरेशन करतो किंवा थोड्या अतिशय कॉम्प्लिकेटेड सर्जरी असतात ज्या वेळेला आपण ब्रॉन्कोप्लास्टी म्हणजे टेक्निकली ज्या एकदम चॅलेंजिंग असतात त्यावेळेला थोडं व्हेरिएशन जरी आलं तरी थोडासा कधी कधी परिणाम जरूर होतो. मला वाटतं पिडियाट्रिक ऑन्कोसर्जनला डिप्रेशन वगैरे मध्ये जाण्याची सुद्धा शक्यता असं म्हणतात, पण मला तरी कधी डिप्रेशन झालेलं नाही आहे. ते मला वाटतं हे प्रत्येकाच्या मानसिक वृत्तीवर अवलंबून आहे की हाऊ एक्सटर्नली डिपेंडंट अपॉन यू आर यू ऑन द अदर थिंग्स. तर एक गोष्ट आहे, तुम्हाला काही वेळेला मला विचारलं जातं नाही तुम्ही यू मस्ट बी नाव रेझिस्टंट टू ह्युमन सफरिंग. तुम्हाला माहिती आहे की आग समोर आहे, तिथं हात घातला तर तुमचा हात जळणार आहे, हे तुमचं नॉलेज आहे. पण डज इट मेक यू रेझिस्टंट टू द पेन ऑफ द बर्निंग? इट डज नॉट. सो कम्प्लीट रेझिस्टन्स टू ह्युमन सफरिंग इज नेवर पॉसिबल. तर ओनली थिंग काय आहे की ते सफरिंग होत असताना दुसऱ्याने केवढी मॅक्झिमम तुम्ही मदत करू शकाल हे तुम्ही शिकू शकता. डॉक्टर, आता मी तुम्हाला 3च गोष्टी सांगते. आज लोकमान्य सेवा संघमध्ये खाद्यजत्रा आहे, तरीसुद्धा आपला प्रेक्षक वर्ग अजून इथे थांबलेला आहे. म्हणजे आमचा हा पार्लेकट्ट्याचा प्रेक्षक वर्ग अतिशय सुसंस्कृत, सुजाण आणि सजग असा प्रेक्षक वर्ग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या महाजनबाईंनी हा पार्लेकट्टा चालू केला ते सामाजिक जाणीवा अधिक प्रगल्भ करण्याच्या एकमेव हेतूने त्यांनी हा सुरू केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पार्लेकट्ट्याच्या या जागी जेव्हा डॉक्टर देशपांडे आम्हाला काहीतरी सांगतील तेव्हा त्याला नक्कीच सुभाषिताचं मोल प्राप्त होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर तुम्ही काहीतरी जाता जाता एक टेक होम मेसेज म्हणून काय सांगाल? टेक होम मेसेज देण्या एवढा मी एवढा काही मोठा माणूस नाही आहे. फक्त काय स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या आसपास जे आहेत त्यांची सुद्धा तुम्ही काळजी घ्या, एवढंच मी सांगू इच्छितो.
जसे का आपल्या लक्षात आलंच असेल, वैद्यकीय सेवेचं पावित्र्य टिकवण्यासाठी सतत झटत असणारे, सर्व आधुनिक ज्या काही डेव्हलपमेंट्स होत आहेत मेडिकल फील्डमध्ये त्याचा फायदा गरजू लोकांपर्यंत, गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत झटत असणारे असे डॉक्टर रमाकांत देशपांडे, पद्मश्री डॉक्टर रमाकांत देशपांडे आज आपल्याकडे आले, म्हणजे आपल्या कट्ट्याचा हा गौरव आहे असं मला वाटतं. आणि डॉक्टर, आपण हा अतिशय गंभीर असा हा विषय होता खरा, पण आपण इतक्या संयमितपणे, इतक्या सहजपणे तो हाताळला की नक्कीच आम्हाला एक प्रेरणादायी किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन देणारी अशी अनुभूती होती असं मला मनापासून वाटतं. आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण जे काही कार्य करत आहात त्याच्यासाठी आपल्याला दीर्घायुष्य, उत्तम स्वास्थ्य आणि पारिवारिक सौख्य निरंतर लाभो एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आज आपला कार्यक्रम इथे थांबवतो.